वेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री कक्षेमध्ये। तर आज आपण ईश्वर निषेधचा 3रा श्लोक याच्यावरती चर्चा करणार आहोत। तर गेल्या 3 श्लोकामध्ये आपण बघितलं की भगवंत सर्व जगात जे काही निर्माण झालेले त्याचे ते कर्ते आहे आणि भगवंतांच्या सर्व गोष्टीवरती अधिकार असताना देखील भगवंतांनी प्रेमापोटी प्रत्येकाला काही ना काही दिलेले। तर भगवंतांनी जे आपल्याला दिलेले, आपल्यासाठी जो वाटत भगवंतांनी दिलेला आहे ते आपण स्वीकार करून त्या वाट्याला आलेल्या आपल्याला जे वाटत आलेले आहे ते भगवंतांना अर्पण करून त्यांची प्रेममय सेवा करणे हे भक्तांचं लक्षण आहे। याच्या व्यतिरिक्त जर व्यक्ती आपल्याला वाटेला आलेल्या गोष्टींना कमी मानून दुसऱ्यांना लुबाडण्याचा जर तो प्रयत्न करत असेल तर त्याची गणना पापात होईल आणि त्यामुळे त्याला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार नाही। त्याचं भौतिक जीवन भौतिक ज्या गोष्टी आहेत त्यात तो जखडला जाईल। तर गेल्या 2ऱ्या श्लोकात आपण बघितलं की प्रत्येक व्यक्ती काही ना काही कार्य करतो। तर जे कार्य शास्त्रसंमत असतील तर त्याला कर्म म्हटलं जातं आणि ते जर कार्य शास्त्र विसंगत असतील तर त्याला विकर्म म्हटलं जातं। पण जे कार्य आपण भगवंतासाठी करतो त्याला अकर्म म्हटलं जातं। तर कर्म आणि विकर्म हे चांगल्या आणि वाईट आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, पण अकर्मामुळे आपल्याला भगवंतांच्या धामाची प्राप्ती होते। त्यामुळे भक्तांनी सर्व काही जे काही त्यांचे कार्य आहेत ते भगवंतांच्या प्रीत्यर्थ त्यांनी केले पाहिजे। तर ही भक्तांच्या जगण्याची कला आहे। भक्त सर्व कार्य भगवंतांना अर्पण करतो आणि त्या प्रकारे त्याचं जीवन भगवंतांच्या सेवेत तो लावतो। तर हे आपण गेल्या श्लोकात बघितले। तर आज आपण 3ऱ्या श्लोकावरती आलेलो आहोत। तर या श्लोकामध्ये आत्मा यांचं गंतव्य काय आहे त्याच्याबद्दल चर्चा केली। आसुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृता तांस्ते प्रत्यया अभिगच्छन्ति येके चात्महनो जन। तर कोणीतरी वाचा ह्याचं भाषांतर आणि तात्पर्य वाचा। माताजी वाचा यावेळी। मी वाचू प्रभूजी? भाषांतर वाचू प्रभूजी? हा, भाषांतर वाचा आणि तात्पर्य पण वाचा। आत्म्याची हत्या करणारा, आवाज येतो प्रभूजी? हो हो। आत्म्याची हत्या करणारा मग जो कोणीही असो अविद्या व अहंकाराने भरलेल्या असूर्य नामक ग्रहात प्रवेश करतो। तात्पर्य: मनुष्य जीवनातील विशेष महत्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे मनुष्य जीवनात आणि पशु जीवनात खूप अंतर आहे। जे या जबाबदाऱ्या जाणून त्या भावनेने कार्य करतात त्यांना सूर साधू व्यक्ती म्हणतात आणि जे त्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा ज्यांना त्या जबाबदाऱ्यांची कल्पना नसते त्यांना असुर नास्तिक असे म्हणतात। संपूर्ण विश्वात केवळ या 2च प्रकारचे लोक आढळतात। ऋग्वेदात सांगितलेले आहे की सूर किंवा साधू व्यक्ती भगवान श्री विष्णूंच्या चरण कमळांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय करून त्याप्रमाणे वागतात, म्हणून त्यांचे कार्यकलाप सूर्याच्या मार्गाप्रमाणे प्रकाशमान
असतात. पुढे वाचून. हा पूर्ण वाचा. बुद्धिमान बुद्धिमान मनुष्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जीवात्म्याला लाखो वर्षाची उत्क्रांती व दीर्घकालीन देहांतरानंतर मनुष्य शरीर प्राप्त होत असते. कधी कधी या भौतिक जगाची तुलना समुद्राशी केली जाते आणि मनुष्य शरीराची तुलना तो समुद्र पार करण्यास योग्य अशा नौकेशी केली जाते. वैदिक शास्त्रे आणि आचार्य साधू संत यांची तुलना कुशल नाविकाबरोबर केली आहे आणि मानव देहाच्या सोयीची तुलना नावेला इच्छित स्थळी जाण्यास मदत करणाऱ्या वाऱ्याबरोबर केली आहे. इतक्या सोयी असूनही जर एखाद्याने मनुष्य जीवनाचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी केला नाही तर त्याला आत्मा हा किंवा आत्माचा वध करणारा असेच म्हणावे लागेल. श्री ईशोपनिषद स्पष्ट इशारा देते की अशा आत्मा हा व्यक्तीला अज्ञानाच्या काळ्या कुट्ट अंधकारात प्रवेश करून सतत दुःख भोगावे लागते. डुक्कर, कुत्रा, उंट, गाढव इत्यादी प्राण्यांच्या आर्थिक गरजा आपल्या इतक्याच महत्वाच्या आहेत, परंतु या प्राण्यांच्या आर्थिक समस्या अत्यंत घृणास्पद आणि किळसवाण्या परिस्थितीत सोडविल्या जातात. मनुष्याला निसर्ग नियमानुसार सुखी जीवनाकरता सर्व सुखसोयी दिल्या जातात, कारण मनुष्य जीवन पशुजीवनापेक्षा अधिक महत्वपूर्ण आणि मौल्यवान आहे. मनुष्याचे जीवन डुकराच्या जीवनापेक्षा अधिक चांगले का आहे? एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सर्व सोयी दिल्या जातात, परंतु साधारण कारकुनाला त्या मिळत नाही, असे का? याचे उत्तर असे की त्या अधिकाऱ्याला खूप जबाबदारीची कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे सदैव पोटाची भूक चढविण्यात मग्न असलेल्या पशुपेक्षा मनुष्याला अधिक जबाबदारीची कामे करावी लागतात. तरी देखील आधुनिक आत्मा हा संस्कृतीने केवळ भुकेल्या पोटाच्या समस्या वाढविल्या आहेत. आम्ही जेव्हा आधुनिक सभ्य माणसाकडे एक खरा पशु जाऊन त्याला त्याच्या व्यवसायाविषयी विचारतो, तेव्हा तो उत्तर देतो की आपल्याला केवळ उदरभरणासाठी कार्य करायचे आहे आणि आत्मसाक्षात्काराची मुळीच गरज नाही. आत्मसाक्षात्काराच्या आवश्यकतेची निंदा करून व कठोर मेहनत करण्याची त्याची तयारी असूनही बेकारीच्या समस्येचा प्रश्न अत्यंत क्रूर निसर्ग निर्मामुळे त्याला सतत भेडसावत असतो. हे मनुष्य शरीर आपल्याला गाढव व डुक्कर यांच्याप्रमाणे राबविण्याकरता नसून जीवनाची परमावधी प्राप्त करण्यासाठी दिलेले आहे. आपण जर आत्मसाक्षात्काराकडे दुर्लक्ष केले तर इच्छा नसूनही निसर्गाचे नियम आपल्याला कठोर परिश्रम करण्यास भाग पाडतील. सध्याच्या युगात माणसांना गाढवे आणि ओझेभाऊ बैलाप्रमाणे राबावे लागत आहे. असुरांना श्रम करण्याकरता पाठविण्यात येणाऱ्या ठिकाणची माहिती ईशोपनिषदातील या मंत्रात दिली आहे. मानवी कर्तव्य करण्यात असफल ठरलेल्या मनुष्याला असूर्य नामक ग्रहावर जन्म घ्यावा लागतो आणि नीच योनीत प्रवेश करून अज्ञान अंधारात कठोर मेहनत करावी लागते. भगवद्गीतेत 6:41-43 असे म्हटले आहे की जर एखाद्याने आत्मसाक्षात्काराकरता खूप प्रयत्न करून देखील यशस्वी होऊ शकला नाही तर त्याला शुची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत ब्राह्मणाचे कुटुंब किंवा श्रीमंत वैश्य आणि किंवा व्यापारी कुटुंबात जन्म मिळतो. भगवत साक्षात्काराच्या प्रयत्नात अयशस्वी झालेल्या व्यक्तीला त्याच्या या जन्मातील प्रामाणिक प्रयत्नांचा मोबदला म्हणून पुन्हा एक संधी दिली जाते, असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या अयशस्वी साधकाला अशी संधी लाभून प्रतिष्ठित कुटुंबात जन्म मिळत असेल तर यशस्वी साधकाच्या पदाविषयी कल्पनाच केलेली बरी. भगवत साक्षात्काराकरिता केवळ प्रयत्न जरी केला तरी साधकाला श्रीमंत किंवा उच्च कुळातील जन्माची हमी मिळते. या उलट जे प्रयत्न सुद्धा करीत नाहीत यांना भ्रमातच राहावेसे वाटते आणि जे अतिशय जडवादी असून भोगासक्त आहेत अशा लोकांना वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नरकाच्या काळ्या काळ्या कभिन्न प्रदेशात प्रवेश करावा लागतो. असे जडवादी असुर कधी कधी धार्मिकतेचा आव आणतात, परंतु भौतिक समृद्धी हाच त्या मागचा अंतिम उद्देश असतो. भगवद्गीतेत 16:17-18 आत्मसंभावित या शब्दात असा असुरांचा धिक्कार केला आहे. हे असुर कपट कारस्थानाने मोठे होऊन मूढ जनतेच्या मतावर व स्वतःच्या भौतिक संपत्तीच्या बळावर शक्ती मिळवितात. आत्मसाक्षात्कार व ईशावास्य भगवंतच सर्व संपत्ती स्वामी आहेत. भावनेचे ज्ञान नसलेले हे असुर निश्चितच अंधकारमय प्रदेशात प्रवेश करतात. निष्कर्ष असा की मानव या नात्याने आपल्याला आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडायचे नसून ज्या भौतिक जीवनाच्या समस्यांमुळे आपण निसर्ग नियमांच्या कचाट्यात सापडलो आहोत त्या समस्या सोडविण्याकरता मनुष्य जन्म मिळाला आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. तर गेल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो कशा प्रकारे आपलं आयुष्य भगवत भक्तीमध्ये लावतो. त्याचे जे काही कार्य आहे तो भगवंतांच्या प्रश्नासाठी करतो. भक्त खातो, बाकी लोक पण खातात, पण भक्त काय खातो? कृष्ण प्रसाद. भक्त झोपतो, बाकी लोक पण झोपतात, पण भक्त झोपतो कारण
हे शरीर भगवंतांनी मला दिलेली भेट आहे आणि या शरीराला मला भगवंताच्या सेवेत लावायचं आणि हे शरीर भगवंतांच्या सेवेत चांगल्या प्रकारे लागण्यासाठी ह्या शरीराला मला विश्राम द्यावा लागेल, म्हणून भक्त या शरीराला विश्राम देण्यासाठी तो झोपतो. तर अशा प्रकारे भक्ताचे प्रत्येक कार्य हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी असतं. याच्या विपरीत जे कार्य करतात त्यांना असुर म्हटलेले. तर गीतेमध्ये 16व्या अध्यायातला हा 6वा श्लोक आहे. तो भूत सर्गो लोकस्मिन् दैवासुर एव च दैवो वितरस्य प्रोक्तम आसुरम पार्थमेषु. तर भगवंत या अध्यायात सांगतायत की 2 प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत. एक जे भगवंतासाठी कार्य करतात त्यांना सूर म्हटलं जातं आणि जे दुसरे ते स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी कार्य करतात त्यांना असुर म्हटलं. तर आत्मेंद्रिय प्रीती माझ्या तारे बोले काम. तर आपण आपल्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी काही कार्य करतो तर त्याला म्हटलेलं आहे काम. कृष्णेंद्रिय प्रीती माझ्या धरे प्रेमना. जर आपण भगवंतांच्या सुखासाठी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काही कार्य करतो तर त्याला म्हटलं जातं प्रेम. तर हे 2 स्वभाव आहेत लोकांचे. भगवंतासाठी जे करतो त्याला प्रेम असं म्हटलं जातं, स्वतःसाठी जे करतो त्याला काम म्हणतात. तर याच्या व्यतिरिक्त लोक काही दुसरं करत. तर तुम्ही भगवंतासाठी तरी करत असाल तर ते प्रेम आहे आणि स्वतःसाठी करत असाल तर ते काम. तर अशा प्रकारे जे असुर लोक आहेत त्यांना हे मनुष्य देह जे प्राप्त झालेले आहे त्याचं त्यांना काही महत्व वाटत नाही आणि अशा कारणामुळे ज्यांना या शरीराचं महत्व माहीत नाहीये मग त्या लोकांनी या शरीराचा उपयोग कशा प्रकारे करतात त्याच्याबद्दल प्रभुपादांनी इथं विस्तृत रूपात आपल्याला वर्णन करून सांगितलं. हे जे लोक आहेत ते एका प्राण्याप्रमाणे जगतात. जसं प्राणी सकाळी उठल्यानंतर त्याला दिवसभर फक्त खाणे, झोपणे आणि इंद्रिय भोग करणे यासाठीच त्याची धडपड असते. त्याच्या व्यतिरिक्त तो दुसरं काही विचारच करत. तर असंच जर मनुष्य देह प्राप्त झालेला माणूस तो पण फक्त खाण्याच्या गोष्टी जमा करण्यासाठी किंवा सुखसोयी जमा करण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण खर्च करत असेल आणि त्याला जर या शरीराचा जे महत्वाचं कार्य ते जर माहीत नसेल तर तो स्वतःच्या आत्म्याची हानी करतो. तर त्याला काय म्हटलं जातं, आत्महनो म्हणजे आत्म्याचा हत्या करणारा व्यक्ती. तसं तर आत्मा त्याला कोणी संपू शकत नाही, कोणी मारू शकत नाही त्याला. पण आत्म्याचा प्राण काय आहे, जीवेरे स्वरूप होय कृष्णेरे नित्यदास. तर हे जे आत्म्याचं लक्षण आहे जर त्याला तुम्ही काढून टाकलं तर तो आत्मा मेल्यासारखाच. त्यामुळे ह्याला अशा व्यक्तीला जो कृष्णदास बनत नाही तो इंद्रियांचा दास बनतोय तर त्या व्यक्तीला म्हटलेलं आहे आत्महनो. तो आपलं आयुष्य जगातल्या गोष्टी गमवण्यामध्ये व्यर्थ करतो आणि तो आपल्या इच्छा आणि इंद्रिय तृप्तीसाठी अनेक कष्ट करतो आणि अशा इंद्रिय तृप्तीच्या भोगामुळे तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहतो आणि त्याला स्वतःच्या बद्दल मी आत्मा आहे याचं पण त्याला माहिती नसते आणि मी कोण आहे ते माहीत नसल्यामुळे त्याला भगवंतांची सुद्धा विचारपूस करण्यात त्याची इच्छा नसते.
तर अशा प्रकारे तो भगवंतापासून दूर चालला जातो. तर जी व्यक्ती भगवंतापासून दूर जाते त्या जागेला म्हटलेले असुर लोक. कुठलीही जागा जी आपल्याला भगवंतापासून दूर नेते ते असुर लोक आहे. आणि जी कुठली जागा आपल्याला भगवंताजवळ नेते ते आध्यात्मिक जग. तर भगवंत सांगतात, नाहम तिष्ठामि वैकुंठे न योगी हृदयेषु वा यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. तर भगवंत काय म्हणतायत, मी वैकुंठात राहत नाही, मी योगीच्या हृदयात राहत नाही, पण मी जिथं माझे भक्त माझ्या नावाचा नामगजर करतात किंवा माझे भक्त एकत्र येऊन भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रयत्न करतात त्या ठिकाणी मी उपस्थित. तर भगवंत आपल्या भक्तांच्या सानिध्यात राहतात. जिथं प्रामाणिक भक्त भगवंतांचे आसन काढतायत, प्रामाणिक भक्त भगवंतांची आराधना करतायत, त्या ठिकाणी भगवंत उपस्थित राहतात. तर अशा भक्तांच्या संगतीमध्ये जी जागा आहे ते वैकुंठ आहे. तर प्रभुपाद म्हणतात की जे आपले हरिकृष्ण मंदिर आहेत ते सर्व वैकुंठ आध्यात्मिक जगाचे दूतावास आहेत. तर जर या जगामध्ये आपण भगवंतांना आपण त्यांची अर्चविग्रहाची स्थापना करतो आणि त्या मंदिराला भगवंतांचं धाम बनतं, भूवैकुंठ वगैरे बनतं, पंढरपूर तीर्थस्थान जे काय आहे, तर त्या तीर्थस्थानाचा उद्देश किंवा त्या मंदिराचा उद्देश काय, किंवा भक्त एकत्र एका नामअटक सेंटरमध्ये येतात किंवा एका प्रोग्राम करण्यासाठी एका ठिकाणी येतात, तर तिथं सर्वांचा उद्देश काय असला पाहिजे, भगवंतांना संतुष्ट करणं. जर व्यक्ती अशा पवित्र ठिकाणी येऊन तो जर अहंकारी बनत असेल, त्याला त्याचं नाव पाहिजे, त्याला त्याचं पद पाहिजे त्याला, तर अशा भौतिक नाव लौकिकासाठी जर तो धडपड करत असेल तर तो भक्तांच्या संगतीमध्ये राहून सुद्धा त्याची मनोवृत्ती एका नारकी व्यक्तीसारखीच आहे. त्यामुळे शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, अर्चे विष्णू शिलाधीर गुरुषु नरमतीर वैष्णवे जाती बुद्धीर. तर या लोकांची मनोवृत्ती नारकी व्यक्तीसारखी आहे. कुठल्या लोकांची, तर हे चैतन्य चरितामृत मध्ये आहे हा श्लोक. हा आहे चैतन्य चरितामध्ये मध्यलीला 20वा अध्याय आणि त्यातला 200 मध्यलीला 20वा अध्याय 217वा श्लोक आहे. त्याच्या तात्पर्यामध्ये हा श्लोक कोट केलेले पद्मपुराणातला हा श्लोक आहे. अर्चे विष्णू शिलाधीर गुरुषु नरमतीर वैष्णवे जाती बुद्धी विष्णुवार वैष्णवानां कलिमलमथने पादतीर्थ बुद्धी. श्री विष्णु नामनी मंत्रे सकल कलशु ही शब्द सामान्य बुद्धी विष्णोर सर्वेश्वरे तद इतर सम धीर यस्य वा नारकी सा. तर जर एखादा व्यक्ती भगवंतांच्या विग्रहाला तो दगड समजत असेल, आपल्या गुरु यांना साधारण व्यक्ती समजत असेल, वैष्णवांना त्यांच्या जातीनुसार तर तो बघत असेल की अरे हा शूद्र वैष्णव आहे, हा त्याला कुठल्याही जातीने जर तो बघत असेल, वैष्णवांना कसलीच जाती नसते, ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, तर त्यांना आपण जातीने बघायला नाही पाहिजे. वाल्मिकीचा जन्म कशात झाला, कुठली जात होती, तो एक पारध्याची जाती माहिती त्याचा जन्म झाला, तर आपण असं बनवू नाही शकत वैष्णवांना ते की ते या जातीचे त्या जाती, तर त्या जातीच्या दृष्टीने भगवंतांच्या भक्तांना बघायचं नसतं. विष्णोर्वा वैष्णवानां कलिमथने पादतीर्थे अंबुक.
तर भगवंतांच्या चरणामृत जे भगवंतांचं अभिषेक झालेलं पाणी आहे त्याला साधारण पाणी नाही समजायला पाहिजे. किंवा वैष्णवांचे चरण, गुरूंचे चरण आपण जेव्हा धुतो त्यांचे चरणाचे जे चरणामृत आहे किंवा प्रभुपादांचे चरणामृत त्याला साधारण पाणी नाही समजायला पाहिजे. तशी गंगा जी भगवंतांच्या चरणाद्वारे येते त्या गंगेला सुद्धा आपण साधारण पाणी समजायला नाही पाहिजे. किंवा कुणी व्यक्ती हरिकृष्ण महामंत्राला साधारण व्यंजनाने बनलेला मंत्र आहे, क न श अशा अक्षरांनी बनलेला शब्द आहे, मंत्र आहे, असं त्याला समजायला नाही पाहिजे. अशा भौतिक दृष्टीने भगवंतांच्या नामाला बघायला नाही पाहिजे. जर कोणी बघत असेल तर त्याची बुद्धी नारकी. या सर्वांची बुद्धी जे या दृष्टीने ते बघते लोकांना, भक्तांना किंवा भगवंतांना, तर ह्यांची बुद्धी काय म्हटलेली आहे, ह्या लोकांची बुद्धी नारकी आहे. आणि अशी लोक भगवंतांना सुद्धा साधारण अन्य देवतासारखं समजत असेल तर त्यांची बुद्धी कशी, नारकी बुद्धी. म्हणजे या व्यक्तींना नरकात जायची गरज नाही, हे आधीच नरकात आहे. ज्याचं बुद्धीच नरकात आहे तर शरीर थोड्या दिवसानंतर तिकडे जाणार आहे, असं. तर आपण आपलं मन कुठे ते महत्वाचं. तर आपले मन चित्त देवळात आणि आपलं धड देवळात चित्त पायथ्यानात असलं नसलं ते. आपण शरीर भक्तांच्या समुदायात आणलेलं आहे, पण आपलं मन भौतिक विषय वासनाने जर त्याच्यावरती जर मन लागलं असेल तर आपल्याला जो भक्तांचा संघ आहे त्याचा आपण उपयोग घेत नाही, त्यामुळे आपल्याला लाभ होणार नाही. आणि अशा व्यक्तीला म्हटलेले आत्महा, तो व्यक्ती स्वतःच्या आत्म्याचा नाश करतो. आत्म्याचं जे स्वाभाविक स्वरूप आहे भगवंताचं दास बनणं, त्या स्वभावाला जर कोणी मुकला असेल, तो स्वतःला जर मालक समजत असेल, तो स्वतःला जर भोक्ता समजत असेल आणि तो स्वतः आपल्या इंद्रिय तृप्ती करण्यासाठी प्राधान्य देत असेल, तर ती व्यक्ती स्वतःच्या आत्म्याचं जे रूप आहे, स्वरूप आहे, भगवंतांचं दास बनण्याचं जे त्याचं स्वभाव आहे त्याला मारलं आहे असं समजायला पाहिजे. तर प्रभुपाद इथं उदाहरण देत आहेत की पशु जीवनामध्ये त्यांना जगण्यासाठी किती कष्ट करावं लागतं. रात्रीच्या वेळे आपण आपलं पलंगवरती झोपू जातो आरामात, पण कुत्री मांजरी बाहेर झोपतात का? त्यांना झोपायला किती कष्ट लागतं. त्यांना कुणी ना कुणी दगड मारतं, कुणी त्यांना मारायला येतं, कुणी चावायला येतं. रात्रभर ते जागी असतात, भुकत असतात. तर त्यांना असं साधं झोपायची सुद्धा त्यांना सुविधा नाही. आपल्या तर घरी गॅस असतो, आपल्या घरी खायला सगळं सामान असतं स्वयंपाक करून खायला, पण कुत्र्या मांजरांना काही असं आहे का? त्यांच्याकडे काही किचन वगैरे आहे, बाथरूम वगैरे काही आहे का? तर त्यांच्याकडे काही नाही, ते बिचारे भटकत असतात इकडे तिकडे खाण्यात. तर भगवंतांनी आपल्याला एवढं खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिलेली आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही की आपण कुत्र्या मांजरा खाऊन त्याप्रमाणे त्या लायकीने जगायला पाहिजे असं नाही. तर ह्या बेसिक, ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भगवंतांनी आपल्याला मनुष्यामध्ये आपल्याला त्याचं भय किंवा त्याची चिंता आपल्याकडे ठेवली नाही. तर कशासाठी? तर आपण भगवंतांचं चिंतन करावं म्हणून. जर आपल्याला ही आपली साधारण मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा ह्याची सोय जर भगवंतांनी केली तर मग आपण त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहण्याचा प्रयत्न करतोय, तर मग त्यात काही बुद्धिमत्ता नाही. या गोष्टी जर आपल्यासाठी भगवंतांनी सगळं दिलेलं आहे तर आपल्या वरच्या गोष्टींचा विचार करायचा, पुढच्या गोष्टींचा विचार करायचा. तर ती जी व्यक्ती कशा प्रकारे मी हा देह भगवंतांच्या सेवेत लावू हा जो विचार करतो ती व्यक्ती महान. पण जर व्यक्ती मनुष्य देह परत भौतिक सुखांची गुणवत्ता वाढवण्यात जर खर्च करत असेल तर त्याला काही लाभ नाही. जसं समजा पिंजऱ्याला एका पक्षाला पिंजऱ्यात टाकलं
त्याचा पिंजरा जर लोखंडाचा असेल तर शहाणा व्यक्ती विचार करेल, अरे हे तर लोखंडाचा पिंजरा आहे, मी त्याला सोन्याचा पिंजरा बनवेन, त्याला हिरे मोती लावेल. पण त्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाला तुम्ही सोन्याचा पिंजरा द्या किंवा लोखंडाचा पिंजरा द्या, तो तर कैदच झालेला आहे ना. त्याची पिंजऱ्यातनं जेव्हा तुम्ही सोडणार नाही त्याला, तोपर्यंत त्याचं काही त्याला सुख मिळणार नाही. तर अशा प्रकारे जर आपण जे आपल्याला देह भेटलेला आहे, आत्मा जो आपल्याला मिळालेला आहे, त्याला जर आपण या शरीराच्या पिंजऱ्यात ठेवलंय आणि भगवंतांच्या भक्तीत जर आपण त्याला लावलं नाही, तर हे शरीराच्या पिंजऱ्याला आपण गादीवरती झोपवलं काय किंवा जमिनीवरती झोपवलं काय, ह्याला मोठ्या विमानात उडवलं काय किंवा ह्याला बैलगाडीत नेलं काय, हा पिंजऱ्याचा काही लाभ नाही. हा आत्मा त्या शरीरात अडकून राहणार. तर मनुष्य देह मिळाला म्हणजे हे पिंजऱ्याचं आपण दार उघडू शकतो. बाकी शरीर जे आहेत प्राण्यांची, त्यामध्ये भगवत भक्ती करण्याची संधी त्यांना मिळत नाही. पण काही काही प्राणी आहेत त्यांचं पण नशीब आहे की त्यांना भगवंतांची सेवा करण्याची संधी मिळते. पण मनुष्य देहाचा मूळचा उद्देश आहे की त्यांनी या जन्मामध्ये भक्ती करावी. तर या शरीराला सजवण्यात किंवा शरीराच्या सभोवतालच्या परिस्थितीला सजवण्यात जर तो वेळ घालत असेल, तर त्याला जे शरीर दिलेलं आहे, त्याला जे आत्म्याला हे मनुष्य देह शरीर प्राप्त झालेलं आहे, त्याचा तो दुरुपयोग करतो. तर इथं प्रभुपाद उदाहरण देत आहेत, एक कारकून आहे आणि एक जज आहे, न्यायाधीश आहे. तर दोघांना शरीर सारखंच आहे, पण त्यांच्या जबाबदारी कशा प्रकारे त्यांनी घेतल्यात त्या प्रकारे त्यांना सरकार त्यांना तशा प्रकारची पगार देते, तशा प्रकारची सुविधा देते. कारकून फक्त आवाज देतो, लोकांना आत बोलवतो, तो फायली इकडे तिकडे करतो, तर त्यांनी जबाबदारी मोठी घेतली नाही त्याच्या अंगावर, त्याच्यामुळे त्याला काय पगार जास्त देत नाही सरकार. पण न्यायाधीश तो न्यायनिवाडा करतो, तो व्यक्तीला चोरांना किंवा एकाला निर्दोष अशी तो त्यांना न्याय देतो. तर त्याची जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे त्याला सरकार मोठ्या सुविधा देतं आणि त्याला मोठी पगार देतो, जास्त पगार देतो. तर अशा प्रकारे बाकी प्राण्यांना भगवंतांनी जास्त सुविधा दिल्या नाहीत, कारण ते त्यांची जबाबदारी नाही. जर रस्त्यावरती म्हैस चालली, तिने जर सिग्नल ब्रेक केला, तर त्याला कोणी येऊन त्या म्हशीला कोणी शिक्षा देईल का? नाही देणार. पण माणसाने जर सिग्नल तोडला तर त्याला मात्र फी भरावं लागतं, त्याला फाईन लागतो. तशा प्रकारे प्राण्यांनी जर काही इंद्रियतृप्तीसाठी जर त्यांचं जीवन खर्च केलं तर त्यांना काही दोष लागत नाही. पण मनुष्य देह प्राप्त भेटलेलं आहे, ज्याच्यावरती जबाबदारी मोठी आहे, या नरदेहाचा उपयोग भगवंतांची भक्ती करण्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. त्याचा उपयोग न करता जर आपण प्राण्यासारखं ते नरदेहाचा उपयोग करू, तर आपण आपलं गंतव्य स्थान हे आध्यात्मिक जगात न जाता आपण भौतिक जगात गुरफटण्यात आहोत. आणि जर जास्त लोक जर पाप करण्यामध्ये अजून पटायत असतील, तर ते नरकाला जाण्यासाठी आपलं आरक्षण करतात. पहिलं लोक तलवारीने एका माणसाला मारायचे, आता ते मोठे मोठे अणुबॉम्ब टाकून हजारो लोकांना मारतात. म्हणजे पहिलं एका माणसाला मारायचं पाप लागायचं, आणि आता तेवढे महान, एवढे ते हुशार झाले की ते आता एवढ्या लोकांना मारून त्यांना तेवढ्या लोकांचं कर्म लागणार आहे. तर अशी जी बुद्धी आपल्याला दिलेली आहे, ही चांगलं कार्य करण्यासाठी वापरणं हे अपेक्षित आहे. पण लोक चांगलं करण्यासाठी कार्य करण्यासाठी लोक वापरत. चोर बघा, चोर किती हुशार आहे. किंवा जे सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा हॅकर्स असतात, ते नॉर्मल इंजिनियरपेक्षा हुशार. तर वाईट कार्य करण्यासाठी लोक जास्त हुशार, चांगलं काम करायला ते पुढे येत, दुसऱ्यांचं भलं करावं त्यासाठी कोणी पुढे येत. तर त्यामुळे मनुष्य देह प्राप्त झाल्यावर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या या मनुष्य देहाचा महत्वाचा काय विषय, तो म्हणजे आत्मसाक्षात्कार.
मी कोण आहे, भगवंत कोण आहेत आणि कशा प्रकारे मी भगवंतांची सेवा करून त्यांच्या धामात परत जाईन, हे एक महत्त्वाचा विषय आपल्यासाठी आहे. जर असं आपण न करता, जर आपण आपले इंद्रिय इंद्रिय भोगासाठी जर आपण खर्च केलं, त्यातच इंद्रियांना गुंतवून ठेवलं, तर आपण स्वतःच्या आत्म्याचं ज्याचं कल्याण करायचंय त्याचं कल्याण न करता आपण त्या आत्म्याला एका प्रकारे त्याची आध्यात्मिक मृत्यू आपण करतोय, ते या श्लोकात सांगितले. तर अशी लोक असुरे नावाच्या लोकात ते जातात. ठीक आहे. तर आता पुढचा श्लोक आहे, अनेजत एकम मनसो जीवियो नैन्यदेव आप्नुवन् पूर्वम् अश्रुत तद्धातुवोऽन्यात् अस्येति तिष्ठत तस्मिन्नापो मात्रारिष्वत् तद्धति ददाति. वाचा, याचं भाषांतर आणि तात्पर्य बहुजी वाचा. गोवर्धन धारण प्रभूजी वाचा तुम्ही. हरी बोल. हरे कृष्ण. भगवंत जरी आपल्या धामात स्थित असले तरी ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात. शक्तिशाली देवताही त्यांच्या जवळ येऊ शकत नाही. ते जरी एका जागी स्थित असले तरी वायू व पाण्याचा पुरवठा करणाऱ्यावर त्यांचे नियंत्रण असते. भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. तात्पर्य: सर्वात महान तत्वज्ञानी सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना तर्काने जाणू शकत नाही. केवळ भक्तच भगवंताच्या कृपेने त्यांना जाणू शकतात. ब्रह्मसंहितेत 5वा अध्याय 34वा श्लोक सांगितले आहे की एका अभक्त तत्वज्ञानाने मनाच्या किंवा वायूच्या वेगाने शेकडो कोट्यवधी वर्ष प्रवास केला तरी सुद्धा परम सत्य आपल्यापासून फार फार दूर असल्याचे त्याला आढळून येईल. ब्रह्मसंहितेत 5.37 पुढे असेही म्हटले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे स्वतःचे गोलक नामक दिव्यधाम आहे. भगवंत तेथे वास करतात आणि आपल्या सवंगड्यांबरोबर दिव्य लीला करतात. तरीही त्यांच्या अचिंत्य शक्तीने ते एकाच वेळी सृजनात्मक शक्तीच्या प्रत्येक भागात पोहोचू शकतात. विष्णू पुराणात त्यांच्या शक्तीची तुलना अग्नीपासून निघणाऱ्या उष्णता व प्रकाशाबरोबर केलेली आहे. अग्नी एकाच जागी उपस्थित असूनही आपली उष्णता व प्रकाश सर्व ठिकाणी पसरवू शकतो. त्याचप्रमाणे भगवंत जरी स्वतःच्या दिव्यधामात स्थित असले तरी ते आपल्या विभिन्न शक्तींना सर्वत्र वितरित करू शकतात. भगवंताच्या शक्ती असंख्य आहेत. त्या 3 गटात विभागल्या जातात: अंतरंगा शक्ती, तटस्थ शक्ती आणि बहिरंगा शक्ती. या प्रत्येक गटात हजारो लक्षावधी उपगट आहेत. वायू, प्रकाश, पाऊस इत्यादी नैसर्गिक घटनांवर नियंत्रण ठेवणारे शक्तिशाली देवता भगवंताच्या तटस्थ शक्तीच्या अंतर्गत येतात. मनुष्यासहित इतर निम्नस्तरीय जीव भगवंताच्या तटस्थ शक्तीची निर्मिती आहेत. भौतिक सृष्टी भगवंताच्या बहिरंगा शक्तीची निर्मिती आहे व परमव्योम किंवा भगवत धाम त्यांच्या अंतरंगा शक्तीतून प्रगट होते. अशा प्रकारे भगवंताच्या विभिन्न शक्ती सर्वत्र स्थित असतात. भगवंत आणि त्यांच्या निरनिराळ्या शक्तीमध्ये अंतर नसले तरी कोणीही असा चुकीचा विचार करू नये की या शक्तीचा परम सत्य आहे किंवा भगवंताची निराकार रूपात सर्वत्र वाटणी झाली आहे किंवा त्याचे साकार रूप अस्तित्वात राहत नाही. आपल्याला ग्रहण शक्तीप्रमाणे अनुमान काढण्याची लोकांना सवय झालेली असते.
परंतु भगवंत आपल्या सीमित बुद्धीच्या आवाक्यात येत नसतात. या कारणास्तव उपनिषदे आपल्याला इशारा देतात की कुणी आपल्या मर्यादित शक्तीने भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. भगवद्गीतेत 10वा अध्याय 2ऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की त्यांना मोठमोठे ऋषी आणि शक्तिशाली देवता सुद्धा जाणू शकत नाही. मग असुराबद्दल काय बोलावे? असुर तर भगवंताबद्दल काही जाणण्यास अयोग्यच असतात. हा 4था मंत्र अतिशय स्पष्ट शब्दात सुचवितो की शेवटी परमसत्य एक व्यक्ती आहे, अन्यथा त्यांच्या साकार रूपाचे समर्थन करण्यासाठी इतक्या विविधतेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती. भगवंताच्या शक्तीच्या अंशामध्ये भगवंताची सर्व लक्षणे आढळत असली तरी त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे ते अंश देखील मर्यादितच राहतात. अंश कधी पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. म्हणूनच अंश भगवंताच्या शक्तीने कधी समजू शकत नाही. भौतिक प्रकृतीच्या अंमलाखाली मूर्ख व अज्ञानी जीव जे भगवंताचे केवळ अंश मात्र आहेत, भगवंताच्या दिव्य पदाविषयी तर्क करतात. तर्कवितर्काने भगवंताचे स्वरूप समजण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या निष्फळतेविषयी श्री ईशोपनिषद स्पष्ट इशारा देते. वेदांचे परमोगस्थान असलेल्या श्री भगवंताकडूनच आपण दिव्यत्व समजण्याचा प्रयत्न करावा, कारण केवळ त्यांच्याकडेच पूर्ण ज्ञान आहे. पूर्णाच्या प्रत्येक अंशात भगवत इच्छेने कृती करण्याची विशिष्ट शक्ती असते. भगवंतांनी घालून दिलेल्या आपल्या कर्तव्याची विस्मृती झालेल्या अंश मायाधीन असल्याचे समजले जाते. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद आपल्याला प्रथमपासून सावध करते की आपण भगवंतांनी नेमून दिलेले कार्यच केले पाहिजे. मात्र असा अर्थ होत नाही की जीवात्म्याला स्वतः पुढाकार घेण्याची शक्ती नसते. तो भगवंताचा अंश असल्यामुळे त्याच्या भगवंताच्या पुढाकार घेण्याच्या शक्तीचाही अंश असतो. सर्व काही भगवंताच्या शक्तीचे आहेत हे जाणून जेव्हा मनुष्य या पुढाकार घेण्याच्या शक्तीचा सदुपयोग करतो, तेव्हा तो मायाच्या प्रभावामुळे गमावलेली आपली मूळ चेतना शक्ती जागृत करू शकतो. भगवंत सर्व शक्तीचे उगम स्थान असल्यामुळे प्रत्येक शक्तीचा उपयोग भगवंताच्या इच्छापूर्तीसाठी केला पाहिजे, कारण कारणासाठी नव्हे. असा विनम्र भाव धारण केलेल्या मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो. भगवंतांना त्यांच्या सर्व रूपात जाणणे, त्यांच्या शरीरांना समजणे व या शक्ती त्यांच्या इच्छानुसार कसे कार्य करतात हे जाणणे हेच पूर्ण ज्ञान होय. भगवंतांनी सर्व उपनिषदांचे सार असलेल्या भगवद्गीतेत या सर्व गोष्टींचे वर्णन केलेले आहे. हरे कृष्ण. तर आता श्लोक क्रमांक 4 ते 8 या 5 श्लोकामध्ये भगवंतांचं दिव्यत्व याच्यावरती वर्णन केलेलं. तर असुर लोक तर आपल्या इंद्रिय भोगात व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं जे आत्मकल्याण आहे त्याला ते गमावून बसलेले. पण जे भक्त आहेत, ज्यांना भगवंतांच्या प्रती प्रेम आहे, तर त्यांना भगवंत आणखीन चांगल्या प्रकारे समजवायला हे श्लोक इथं वर्णन केले की जे त्यांचं आराध्य दैवत आहे ते भगवंत कोणत्या गुणांनी बनलेले, त्यांच्यामध्ये कसले अनेक विविध गुण आहेत त्याच्याबद्दल या श्लोकामध्ये वर्णन केले. तर या चौथ्या श्लोकामध्ये भगवंत स्वराट आहेत या मुद्द्यावरती चर्चा झालेली. तर भगवंत त्यांच्या धामात जरी निवास करत असतील तरी ते सर्वत्र आहेत आणि भगवंत हे सर्वांचे काय आहेत, ते त्यांच्या सारखा कोणी या जगात नाही. ते सर्वात श्रेष्ठ आहेत आणि त्यांचं वेग कसा आहे, त्यांचा वेग तर ते आपल्या मनापेक्षा जास्त वेगाने ते जाऊ शकतात कुठे.
एवढंच की अशा भगवंतांना देवी देवता सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर भगवंत देवी देवतांचे सुद्धा स्वामी आहेत. तर अशा प्रकारे इथं भगवंतांचं या श्लोकामध्ये वर्णन केले. तर भगवंत हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्येक बाजूने भगवंत सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं या श्लोकाचं वर्णन झालेलं आहे. आणि प्रभुपाद या श्लोकामध्ये भगवंतांना कसं समजायला पाहिजे त्याच्याबद्दल ते विस्ताराने आपल्याला माहिती दिलेली आहे. तर प्रभुपाद सर्वप्रथम सांगतायत की भगवंत हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही ते सांगितलेले आहे. तर अशा सर्वश्रेष्ठ जे भगवंत आहेत त्यांची लक्षणं कशी आहेत? ते सर्व जाणतात, त्यांना सर्व ज्ञान आहे आणि ते सर्वत्र त्यांची शक्ती आहे. तर भगवंत जरी आध्यात्मिक जगात निवास करत असतील तरी त्यांना या जगावरती त्यांचं नियंत्रण आहे असं भगवंतांचं वर्णन प्रभुपाद करतात. जसं भारताचे राष्ट्रपती किंवा भारताचे प्रधानमंत्री जरी ते दिल्लीमध्ये राहत असतील तरी त्यांची सत्ता प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचते. कारण त्यांनी त्यांचे नेमून दिलेले लोक आहेत, त्यांच्याद्वारे त्यांचा नियम सगळ्यांना पाळून करावा लागतो. आणि जे लोक ते नियम पाळत नाहीत त्यांना मग कारागृहात टाकलं जातं. तर अशा प्रकारे जसं एक प्रामाणिक नागरिक देशाच्या नियमांचं पालन करतो, तो टॅक्स भरतो किंवा जे काही करतो, तर त्याला शासन त्याला मोकळं ठेवतं. आणि जर व्यक्ती समजा देशाच्या नियमांचं पालन करत नाही, तो दुसऱ्यांचं लुबाडायचा प्रयत्न करतो, मग अशा व्यक्तीला कसं टाकलं जातं? जेलमध्ये टाकलं जातं, कारागृहात टाकलं. आणि जे देशासाठी सरकारासाठी कार्य करतात असे लोकांना केंद्र सरकारमध्ये ते त्यांना पदवी मिळते. तसं भक्त हे भगवंतासाठी कार्य करतात तर त्यांना भगवतधामात राहायला मिळते, ते भगवंतांचे प्रिय भक्त बनतात. तर प्रभुपाद सांगतायत की गोलोकामध्ये भगवंत त्यांच्या भक्तांबरोबर कशा प्रकारचे प्रेमाचा संबंध ठेवतात त्याच्याबद्दल प्रभुपादांनी वर्णन केलेलं आहे. आणि भागवतामध्ये हा एक सुंदर श्लोक आहे ज्याच्याद्वारे तुम्ही समजू शकता की भगवंत आणि त्यांचे भक्त आध्यात्मिक जगामध्ये काय करतात. तर हा श्लोक आहे श्रीमद भागवतम 10वा अध्याय. श्लोक क्रमांक 10वा स्कंद 12वा अध्याय श्लोक क्रमांक 7 ते 11. केचिद्वेणुन्वादयन्तो धाम्त शृङ्गानि केचन केचित् भृङ्गे प्रगायन्तं कूजन्त कोकिले परे विच्छायाभिप्रधावन्तो गच्छन्त साधुहंसके बके रूपविशन्तश्च नृत्यन्तश्च कलाभिः विक्रशन्त किशबालान् आरोहन्त सुखैर्द्रुमान् विकुर्वन्त सुखै साकं प्लवन्तश्च पलाशुषु साकं भेके विलिख्नन्त सरित सर्वसम्प्लुता विहसन्त प्रतीच्छाया शपथं च प्रतिस्वान् इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या दास्यं गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेन साकं वियुह्य कृतपुण्यपुञ्जा. आता मराठी भागवत आहे का कोणाकडे? आता मी हे इंग्लिशच आहे माझ्याकडे, याचं मराठी ट्रान्सलेशन वापरलं.
प्रभूजी कितवा स्कंद आहे? हा 10वा स्कंद आहे. कोणाकडे मराठी भागवत असेल तर उघडा आणि वाचा याचं वाचन करा. हो आहे. 12वा अध्याय. हरे कृष्णा. हा. हरे कृष्णा. प्रभूजी स्कंद 10वा आणि भाग पार्ट किंवा 12वा अध्याय 7 श्लोक संख्या 7 ते 11. 10व्या स्कंदामध्ये 12वा अध्याय. 12वा अध्याय. भाषांतर वाचन प्रभूजी. हा भाषण. सापडले की राहू दे निघतो. सापडलं का? हो वाचू का प्रभूजी? हा वाचा. तुमचं म्यूट करा. दोन ही सर्व गोप बालके विविध प्रकारे खेळू लागली. काही जण मुरले तर काही जण शिंगे वाजले. कोणी घोड्यांच्या नादावर गाऊ लागली, कोणी कोकिळांचा ऐकून त्याप्रमाणे आपण शब्द करू लागले. कित्येक मुले आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावल्यासोबत पक्षाप्रमाणे उडण्याचे अनुकरण केले. कित्येक मुले हंसाच्या मनोहर आणि आकर्षक गतीचे अनुकरण करू लागली. कोणी बगळ्याप्रमाणे शांतपणे ध्यान लावून उभी राहू लागली आणि कोणी मोराप्रमाणे नृत्य करणे चालू केले. काही मुली वृक्षावरील माकडांना आपल्याकडे आकर्षित करून येऊ लागली. काहींनी वृक्षावर चढून माकडांचे अनुकरण केले. काहींनी माकडाप्रमाणे बाहुल्या दाखवण्यास प्रारंभ केला आणि अनेक काही एका शाखेवर दुसऱ्या शाखेवर उड्या मारू लागली. दुसऱ्या ठिकाणी आपली मोठमोठे नाचू लागली. आपल्या प्रतिध्वनीने करून त्यावर मोठ्याने करून लगत भगवंताचे ए हरिबोल काय यांचा आवाज काही येत नाही नीट. हरे कृष्णा. यादवेंद्र कृष्ण प्रभू, तुमचा आवाज क्लिअर येत नाही प्रभूजी. बाकीच्या भक्तांना ऐकू येते आवाज नाही येते का? आवाज क्लिअर नाही येते प्रभूजी तुमचा. मध्ये आहे ना प्रभू? हा येतोय का आता आवाज? हा आता येतोय. हा आता क्लिअर येतोय. माताजींचं लागलं तर स्पीकर बंद करा. तुम्ही जर एकत्र बसत असाल. दोन्ही मोबाईलमुळे असा प्रॉब्लेम होतो. भगवंताचे शाश्वत उतरलेल्या भक्तांसाठी नाही प्रभूजी चिरकतोय आवाज. साधारण लोकांसाठी. बर प्रभूजी मीटिंग लिव्ह करतोय ती बंद कर. आता येतोय प्रभूजी? हा आता येतोय. वाचताना प्रॉब्लेम. हरी बोल. हा वाचा. बसू का? हा बाकीच्यांना ऐकू येते का? मलाच ऐकायला येत. भगवंतांचे शाश्वत दास्यत्व पत्करलेल्या भक्तांसाठी जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत
तर साधारण लोकांसाठी आणखी एक साधारण मानवी बालक आहेत. गोप बालकांनी कैक जन्मांमध्ये संचित केलेल्या पूर्ण पुण्यकर्माच्या राशी म्हणून त्यांना याप्रमाणे भगवंताचा सहवास प्राप्त झाला. त्या बालकांच्या परम भाग्याची महती कोण वर्णू शकेल? तात्पर्य शीलरूप गोस्वामी म्हणतात, तस्मात् केना पायेन तात्पर्य मनः. नको वाचू. हरिबोल. फक्त भाषांतर वाच. तात्पर्य नाही वाचायचं का? नाही भाषांतर वाचले प्रभूजी. भाषांतर वाचा. हरे कृष्ण. ठीक आहे. तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. हं? तर भगवंतांच्या प्रती आवड निर्माण व्हायला आपलं हृदय शुद्ध असलं पाहिजे. आणि आपलं हृदय शुद्ध कधी होईल? जेव्हा आपल्या हृदयातल्या काम वासना निघून जाते. जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेत लागू, भगवंतासाठी आपण प्रयत्न करू, तर आपल्या काम वासना निघून जाते. तर अशा प्रकारे जी भक्त भगवंतांच्या सेवेत मग्न आहे, त्यांना भगवत धामात भगवंतांबरोबर सहवास करायला मिळतो. तर भगवंतांच्या 3 शक्तीबद्दल प्रभुपादांनी आपल्याला इथे सांगितलेले. तर भगवंतांची अंतरंग शक्ती, ज्यामध्ये भगवंताचं धाम येतं, आणि भगवंतांचं जे बहिरंग शक्ती आहे, त्यामध्ये ही भौतिक जग येतं. आणि भगवंतांची तिसरी शक्ती आहे, जी आहे तटस्थ शक्ती, त्यामध्ये सर्व जीव येतात. तर भगवंतांचे अवतार, भगवंतांचे धाम, भगवंतांचे जे काही त्यांचे जे शाश्वत पार्षद आहेत, ते सगळे अंतरंग शक्तीमध्ये आहेत. आणि हे भौतिक जग त्याला बहिरंग शक्तीमध्ये मोजलं गेलेलं आहे. आणि हे जे जीव आहेत ते सर्व तटस्थ शक्तीमध्ये येतात. कारण जीवांच्या हृदयामध्ये स्वतंत्रता भगवंतांनी दिलेली त्या जीवांना. तर जीव त्या स्वतंत्रतेचा उपयोग जर भगवंतांच्या प्रसन्नासाठी करत असेल, तर तो भगवंतांच्या धामात जातो. अंतरंग शक्ती भगवंतांच्या धामात जातो. पण त्याला जर स्वतंत्रता मिळाली, त्याचा जर दुरुपयोग करतो, तर तोही व्यक्ती भगवंतांच्या बहिरंगा शक्तीमध्ये जातो. जसं घरी एखादे वडील, मुलगा जर त्यांचा ऐकत नसेल आणि वडिलांनी दिलेला अभ्यास जर तो करत नसेल, तर वडील काय करतात? त्या मुलासाठी एक शिकवणीसाठी एक शिक्षक लावतात. तो शिक्षक त्या मुलाला भीती दाखवतो किंवा त्याला छडी मारतो आणि मग त्या मुलाला शिकवतो. तर मुलाला वाटतं, अरे वडिलांनी या शिक्षकाला मला मारण्यासाठी पैसे देऊन ठेवलेले, असं त्याला वाटतं. कारण तो वडिलांचं ऐकत नाही, मग त्याला अशा शिक्षक लावून त्याला मारून मग त्याला शिकवलं जातं. तर अशा प्रकारे आपण सुद्धा अवखळ मुलांसारखं आपण भगवंतांचं ऐकलं नाही, मग त्यामुळे आपल्याला मायाच्या हातात सोपवलं गेलं. जेणेकरून माया आपल्याला हे 3 ताप देते आणि त्याच्याद्वारे आपल्याला भगवंतांना शरण द्यायला शिकवते. पण आपण एवढे हट्टी विद्यार्थी झालेले किंवा हट्टी बाळक झालेले की एवढं जरी छडीचे बेतानी जरी मारलं तरी आपण सुधारायचं नाव घेतलं नसेल, तर मग आपण सुधारायची आपल्याला आणखीन अधोगतीला जावं लागतं. मग नरकामध्ये मग अशी आणखीन कठोर आपल्याला यातना भोगावी. पण भक्त जर तो भगवंतांच्या प्रेममय सेवा करत असेल, तर त्याला माया सुद्धा हात लावत नाही, त्याला माया सुद्धा त्याला त्रास देते. आणि याचं श्लोक भगवंतांनी सांगितलेले, दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्य मामेव प्रपद्यन्ते मायां तेषां परे. तर जी व्यक्ती भगवंतांना शरण जाते
अशा व्यक्तीला माया सुद्धा हात लावत नाही. तो मायेमधनं सुद्धा करतो. जसं तुकाराम महाराज आहेत किंवा हरिदास ठाकूर आहेत, त्यांना मायादेवी इंद्रिय तृप्तीचं प्रलोभन दाखवण्यासाठी त्यांच्या समोर येते. मध्यरात्री एका घनघोर जंगलामध्ये त्यांना इंद्रिय भोग करण्यासाठी त्यांना ते उकसावत. तरी यांचं चित्त भगवंतांवरती इतकं चांगलं लागलेलं आहे की ते मायेला आकर्षित होते. तर तुकाराम महाराज सुद्धा एक वैश्य येऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असते. त्यावेळेस तुकाराम महाराज त्या वैश्यला भक्त बनवून टाकतात. तर असं त्यांची एवढी त्यांची भगवंताप्रती प्रीती आहे. तर शुद्ध भक्तांना माया काहीच करू शकत नाही. पण जे शुद्ध नाही आहेत त्यांना लगेच मायाचा त्यांच्यावरती प्रभाव होतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा जर भौतिक जगामध्ये आपण जर आपल्या स्वातंत्र्याचा जर दुरुपयोग करू तर आपल्याला भौतिक जगातल्या गोष्टी आकर्षक वाटतील आणि भक्ती आपली दुय्यम राहील. पण जर आपण भगवंतांचे शरण घेऊ तर आपल्याला या भौतिक जगातली असली कोणतीही वस्तू नाही आहे जी आपल्याला या जगात मध्ये अडकून टाकेल. प्रभुपाद अमेरिकेला गेले पण ते अमेरिकेत जाऊन तिकडच्या लोकांसारखं बिघडले नाही. ते त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना त्यांनी भक्त बनवलं. अमेरिकेत मधल्या बिघडलेल्या लोकांना त्यांनी भक्त बनवलं. पण सध्या भारतामध्ये एवढी चांगली भगवंतांची भक्तीची जी परंपरा आहे, अशा चांगल्या चांगल्या घरामध्ये जे मुलं जन्मतात वारकरी संप्रदायामध्ये किंवा ब्राह्मण कुळामध्ये वगैरे वगैरे, पण माया इतकी आता त्यांच्यावरती काय अटॅक म्हणजे हल्ला करते त्यांच्यावरती की अशी चांगली चांगली मुलं सुद्धा, चांगल्या घरांतली मुलं सुद्धा ते नास्तिक बनतात. त्यांना पाश्चात्य संस्कृतीचा आवड झालेली. तशा प्रकारे त्यांचं राहणं खाणं हे सगळं असं आपलं आपली संप्रदाय आपलं जे वडिलोपार्जित आपल्याकडे जे भक्तीचं रीतिरिवाज होते ते सगळे आता नष्ट होत आहेत. तर अशा प्रकारे व्यक्ती मायेच्या आहारी जातो. त्याचं भगवंतावरती प्रेम असल्या कारणाने ती व्यक्ती जी त्याच्यामध्ये भगवंतांची सेवा करण्याची इच्छा आहे ती तो गमावून बसतो. अशा प्रकारे लोक गायी पाळायचं सोडून दिलेले आहेत, आता कुत्री पाळतात सगळे. तर हळूहळू आपली संस्कृती अशी, जी गाय ज्याची पूजा केली जायची ती गाय आता बिचारी कचराकुंडीवरती असते. जे ब्राह्मण लोकांचं कल्याण करायचे ते ब्राह्मण बिचारी आता त्यांचे खायचे हाल आहेत किंवा ते दुसऱ्या कार्यात लागलेले. आणि जर चांगल्या कुठल्या लोकांनी जर धर्म पालन करायला सोडून टाकलं तर बाकीच्यांचं तर काय सांगायलाच. त्यामुळे मनुष्य देह प्राप्त झालेला आहे त्याचा उपयोग आपल्याला चांगल्यारीत्या करायला पाहिजे. आणि त्यासाठी या श्लोकामध्ये भगवंतांचं कशा प्रकारे भगवंत हे स्वराट आहे त्याबद्दल या श्लोकात वर्णन केले. तर एकूण श्लोक क्रमांक 4, 5, 6, 7, 8 यामध्ये आध्यात्मिक भगवंतांचे जे रूप आहे त्याचं वर्णन आपल्याला बघायला मिळणार. तर आता हा पुढचा 5वा श्लोक आहे. तद एजति तन्नेजति तद्दूरे तदन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तद्दू सर्वस्य भायतः. हरे कृष्णा. भगवंत चालतात आणि चालते. हरे कृष्णा. आता माताजीचा नंबर आहे की प्रभूजीचा नंबर? माताजीचा. आता माताजी वैभवी माताजी वाचा. अमोट केला का त्यांनी? वाचा माताजी. येतोय बस.
नाही, आवाज नाही येते. ठीक आहे, अजून कोणी असेल त्यांचा आवाज येतोय? महामंत्र माताजी, तुम्ही वाचा. मस्तिक बस. भगवंता चालतात आणि चालतात नाही, ते अतिशय दूर आहेत आणि अति निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि पायात सुद्धा आहेत. तात्पर्य या ठिकाणी भगवंताच्या अच्युत शक्तीने केलेल्या दिव्य लीलांचे वर्णन दिले आहे. येथे वर्णन केलेले विरोधाभास भगवंताचे अच्युत सामर्थ्य सिद्ध करतो. ते चालत आणि चालतही नाहीत. साधारणपणे जर कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत हे विश्वास नाही, तर्क सुसंगत नाही. परंतु भगवंतासंबंधी विचार करताना अशा परिस्थिती विरोधी घटना त्यांची अच्युत शक्ती दर्शवितात. म्हणून आपल्या आपण तत्पुंजा ज्ञानाने अशा प्रकारे विरोधांना समजून शकत नाही. म्हणून आपण केवळ आपल्या मर्यादित ग्रहणशक्तीच्या मानानेच भगवंतांना समजू शकतो. उदाहरणार्थ मायावाद संप्रदायाचे निर्विशेषवादी तत्वज्ञानी केवळ भगवंताच्या निराकार कार्याचाच स्वीकार करतात व त्यांच्या विग्रहांचा निषेध करतात. परंतु भागवत संप्रदाय मात्र भगवंत साधक साक्षात्कार परिपूर्ण धारण्याच्या आधारे त्यांच्या अच्युत शक्तीचा स्वीकार करतात आणि भागवत या निराकारी आहेत हे समजून घेतात. भागवत संप्रदायाचे अनुयायी जाणत की अच्युत शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नसल्याने त्याचे व्यक्तिगत अस्तित्व नाही असे आपण मानू नये. श्री शुभने या तर्काचे खंडन करताना घोषित आहेत. भगवंताचे धाम या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहेत आणि आपल्याकडे तर या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे देखील साधन नाही. भौतिक आकाशाचे इतके दूर पसरले आहे तेव्हा त्याहून पलीकडे असलेल्या आध्यात्मिक आकाशाबद्दल काय बोलावे. भगवद्गीतेत 15.6 पुष्टी करण्यात आली आहे की आध्यात्मिक आकाश भौतिक जगतापासून खूप खूप दूर आहे. परंतु भगवत इतक्या दूर अंतरावर राहून देखील एका क्षणात मनाच्या किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात. ते इतक्या वेगाने धावू शकतात की त्यांचा कोणी मागे टाकू शकत नाही. याचे वर्णन आधीच श्लोकात यापूर्वी केले आहे. असे भगवंत आपल्या समोर प्रकट झाले की आपण त्यांची अपेक्षा करतो. भगवंतांनी अशा मूर्ख उपेक्षेचा भगवद्गीतेत 9.11 धिक्कार केला आहे. ते म्हणतात की मूर्ख लोक त्यांना मूर्ती समजून त्यांचा उपास्य करतात. भगवंत मूर्ती नाहीत किंवा ते आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाहीत. भगवंत सामान्य जीवाप्रमाणे भौतिक देह धारण करून अवतीर्ण होतात. अशा तर्क करणारे अनेक तथाकथित विद्वान आहेत. भगवंताच्या अच्युत शक्तीबाबत अज्ञानी असल्यामुळे असे मूर्ख लोक भगवंतांना सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर समजून ठेवतात. भगवंत अच्युत शक्तीच्या अचिंत्य शक्ती परिपूर्ण असल्याने ते आपली सेवा कोणत्याही माध्यमातून स्वीकार करतात आणि केवळ इच्छेने आपल्या अनेक शक्तीमध्ये परिवर्तन घडू शकतात. नास्तिक असा वाद घालतात की एकंदर भगवंत अवतार घेऊनच शकत नाही अथवा जर त्यांनी अवतार घेतला तर त्यांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. आपण जर भगवंताच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व स्वीकारले तर त्या वादाचे आपोआपच खंडन होते. तेव्हा आपल्याला कळेल की
भगवंत आपल्या समोर भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रकट झाले आहे, तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीने रूपांतर करणे त्यांना सहज शक्य आहे. शक्तीचे उगम स्थान एकच असल्यामुळे त्यांना उगम स्थानाच्या इच्छेनुसार शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भगवंत आपल्या समोर आजच्या विग्रहाचे रूपात प्रकट होऊ शकतात. आजच्या विग्रह म्हणजे माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थापासून घडवलेली भगवंताची मूर्ती. भगवंताची ही रूपे जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडवलेली असली तरी मूर्तिपूजा न मानणाऱ्या लोकांना मताप्रमाणे ते केवळ पुतळे नव्हे, सद्यस्थितीत अपूर्ण भौतिक अस्तित्वात अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाही. तरी सुद्धा जे भक्त आपल्या भौतिक दृष्टीने भगवंतांना पाहू इच्छितात त्यावर कृपा करून भगवंत तथाकथित भौतिक रूप प्रकट होतात आणि त्यांची सेवा स्वीकारतात. तथापि आपण असे समजू नये की असे भक्त ज्यांना भक्तीच्या सर्वात कनिष्ठ स्तरावर समजले जाते, एका पुतळ्याची पूजा करीत आहेत. ते सहज उपस्थित असल्याने भगवंताची पूजा करीत आहेत. एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे आचार विग्रह निर्माण करतात ते नाही. सर्व साज सामग्री सहित आचार विग्रह नित्य अस्तित्वात असते. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. भगवद्गीतेत 4.11 भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्तांच्या शरणागतीनुसार मी त्यांच्याशी व्यवहार करतो. शरणागत भक्ताखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याची हक्क त्यांनी राखून ठेवली असते. म्हणून शरणागत भक्ताकरिता श्रीकृष्ण नेहमीच निकट असतात. या उलट त्यांना शरणागत न झाल्याकरिता ते फार फार दूर असतात आणि त्यांच्याजवळ असे लोक जाऊ शकत नाहीत. या संदर्भात सगुण आणि निर्गुण हे शास्त्रात आढळणारे भगवंतांना या संबंधीचे 2 शब्द महत्वाचे आहेत. सगुण म्हणजे गुणरहित व निर्गुण म्हणजे गुणरहित. सगुण शब्दाचा असा अर्थ होतो आहे की ज्यावेळी भगवत गुणाचे प्रदर्शन करीत अवतरित होतात त्यावेळी त्यांना भौतिक शरीरच धारण करून भौतिक प्रकृतीत अधीन व्हावे लागते. हे स्वतः सर्व शक्तीचे उगम स्थान असल्यामुळे त्यांच्याकडे भौतिक व आध्यात्मिक शक्ती असा मुळीच भेदच नसतो. सर्व शक्तीचे नियंत्रण असल्यामुळे ते आपल्या समोर त्या शक्तीचा आपल्या खाली येत नाहीत. भौतिक शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते, म्हणून ते त्या शक्तीचा स्वतःच्या उद्दिष्टासाठी उपयोग करून घेतात शकतात आणि तसे करताना त्यांच्या शक्तीचा गुणांचा त्यांना श्लेष मात्रही प्रभाव पडू शकत नाही. याचा संदर्भात त्यांनी आपण निर्गुण म्हणू शकतो. तसेच भगवंत कधी निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे. ते आदिपुरुष आहेत. ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताचे शरीर कांती. बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या नास्तिक पित्यासमोर गेले तेव्हा त्यांना पित्याने विचारले, तुझा भगवान कुठे आहे? प्रल्हादांनी उत्तर दिले की भगवंत सर्वत्र आहेत. तेव्हा पित्याने रागाने विचारले की त्यांचा भगवान या राजमहालात खांबात आहे का? आणि मुलाने होय असे उत्तर दिले. त्याचबरोबर या नास्तिक राजाने समोरच्या खांबावर जोराने प्रहार केला. त्या क्षणी भगवंतांनी नरसिंह किंवा अर्ध मनुष्य अर्ध सिंह असा अवतार धारण करून त्यांनी नास्तिक राजाचा वध केला. यावरून आपण समजू शकतो की भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत. त्यांच्या विविध शक्तीद्वारे ते सर्व काही निर्माण करतात. आपल्याला अचिंत्य शक्तीचे ते प्रामाणिक भक्तांवर कृपा करण्यासाठी कुठूनही प्रगट होऊ शकतात. भगवान नरसिंहदेव नास्तिक राजाने आज्ञा केली म्हणून खांबातून प्रकटले नसून आपला भक्त प्रल्हाद याने इच्छा केली म्हणून प्रकटले. नास्तिक भगवंतांना प्रकट होण्याकरिता आज्ञा देऊ शकत नाही, परंतु आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी ते कुठेही प्रकट होतात. भगवद्गीतेतही 4.8 अशा प्रकारे सांगितले आहे की नास्तिकाचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात.
अर्थात नास्तिकाचा नाश व भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंताजवळ पुरेशा शक्ती आणि सेवक आहेत. परंतु भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंतांना आनंद वाटतो म्हणून ते अवतार घेतात. खरे सांगायचे तर केवळ आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत अवतरित होतात, इतर कारणासाठी नव्हे. ब्रह्मसंहितेत 5.35 सांगितले आहे की आदिपुरुष गोविंद आपल्या पूर्णाशा स्वरूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. ते प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतात. तसेच या ब्रह्मांडातील प्रत्येक अणुतही प्रवेश करतात. विराट रूप ते प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात आणि अंतर्यापी रूपात ते प्रत्येक वस्तूच्या आत असतात. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या अंतर्यामी रूपात ते साक्षी असतात व आपण केलेल्या कर्माचे परिणामी किंवा कार्यफळ प्रदान करतात. गत जन्मात आपण काय केले ते कदाचित आपण विसरू शकतो, परंतु भगवान आपल्या कर्माचे साक्षी असल्यामुळे आपल्याला कर्माची फळे भोगावी लागतात. सत्य हेच आहे की अंतर्बाह्य भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. अग्नीपासून उष्णता व प्रकाश निर्माण होतो, त्याचप्रमाणे त्यांच्या विविध शक्तीच्या मदतीने सर्व काही प्रकट होते. अशा प्रकारे विविध शक्तीमध्ये एक आत्मा आहे. तथापि जीव आणि भगवंत यामध्ये एक तत्व असले तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपयोग घेतात ते भगवंत अनंत आनंदाचा उपयोग घेतात. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये भगवंतांची अचिंत्य शक्ती म्हणजे जर भगवंत आपल्या बुद्धीने समजू शकतो अशी जर भगवंतांची शक्ती असेल तर आपण जास्त ताकदवान झालो. कारण आपल्या बुद्धीच्या मोजमापाने जर आपण भगवंतांना मोजू शकलो तर मग काय आपली बुद्धी जर भगवंतांना समजू शकते तर त्याचं काय होईल, तर आपण भगवंतांना समजतोय म्हणजे भगवंत आपल्या आवाक्यातली व्यक्ती होणार. तर ते कसे भगवंत असतील, तर भगवंत आपल्या बुद्धीने जर आपण त्यांना मोजू किंवा त्यांना आपण आपल्या बुद्धीने पकडू तर ते भगवंत नाही होऊ शकत. कारण भगवंत आपल्या बुद्धीपेक्षा मोठे आहेत. भगवंत आपल्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे, तरच ते भगवंत असू शकतात. त्यामुळे त्यांना अचिंत्य म्हटले. तर भगवंतांचं लक्षण काय की ते आपल्या भौतिक बुद्धीने आपण त्यांना समजू शकत नाही. पंथा सुकोटी शतवस्त्र संप्रगम्य वायो रथाभि मनसो मुनिपुंगवान. तर योगी ध्यानी लोक मनाचा वेगाने जरी भगवंतांना समजण्याचा प्रयत्न करण्यासाठी करोडो करोडो वर्ष खर्च करतील तरी ते त्यांना समजू शकत नाही. तर असे अचिंत्य भगवंत योग्यांसाठी एवढे दूर आहेत किंवा भौतिक लोकांसाठी एवढे दूर आहेत, पण ते आपल्या भक्तांसाठी मात्र जवळ आहेत. प्रेमांचून चिरत भक्ती विलोचने. भक्तांचे डोळ्यामध्ये प्रेमाचं अंजन असल्या कारणाने ते भगवंतांना पाहू शकतात. आणि त्यासाठी गीतेमध्ये हा श्लोक आहे, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. तर भगवंत यामध्ये काय म्हणतायत, माझा भक्त मला सर्व ठिकाणी बघतो आणि अशा कारणामुळे माझा भक्त कधीच मला दुरावत नाही आणि त्याला मी दुरावत नाही. तर जो भगवंतांना प्रत्येक स्थितीमध्ये आठवण करतो त्याच्यासाठी भगवंत त्याच्या हृदयाजवळच आहेत परमात्मा रूपाने. तर अशा भक्ताला भगवंत कधीही दूर लोटत नाही. पण जे असुर लोक आहेत त्यांना मात्र भगवंत त्यांच्या समोर जरी असले तरी त्यांना कळत नाही. जसं दुर्योधन आहे, कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये
भगवंत त्याच्या डोळ्यासमोर होते, पण त्याची बुद्धी भक्ताची नसल्यामुळे त्याला भगवंत कधी समजलीच नाहीत, उमजलं पण नाही त्याला. तसंच कालयवन, तो भगवंतामागे पळतोय पळतोय पळतोय, पण त्याला भगवंत सापडत नाही. मात्र यशोदा माता त्या भगवंतांना पकडत नाही, तर भगवंतांना बांधून टाकतो. तर त्या भगवंत जे सापडू शकत नाहीत, ते भक्तांच्या प्रेमाद्वारे बांधले जातात. तर भगवंतांना जे काही त्यांचे गुण आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत, त्यामुळे भगवंत आहेत. आणि भगवंत त्यांच्या भक्तांसाठी मात्र त्यांचे दास बनतात, त्यांच्या आवाक्यात येतात. मात्र अभक्तासाठी भगवंत त्यांच्या बुद्धीच्या बाहेरचे आहेत. तर अशा प्रकारे भगवंत दूर आहेत अभक्तांसाठी, भगवंत जवळ आहेत भक्तांसाठी, आणि भगवंत अभक्तांसाठी हलत नाहीत, पण भक्तांसाठी ते हलतात. तर अशा प्रकारे भगवंतांचे हे जे विरोधाभासी गुण आहेत, ते त्यांच्या भक्तांसाठी त्यांनी ठेवले. जे गुण अभक्तांना भगवंतांपासून दूर नेतात, कारण त्यांची इच्छा भगवंतांना समजण्याची नाहीच आहे, तर त्यांना कधी भगवंत समजूच शकत नाहीत ते. आणि जे भगवंतांना जे समजायची, भगवंतांच्या भक्तांना भगवंत आहेत हे सुद्धा समजायची इच्छा नाही. त्यांना कृष्ण आपला मुलगा आहे एवढंच त्यांना समजून घ्यायचं. अशा भक्तांसाठी सुद्धा भगवंत त्यांचे पुत्र होतात आणि त्यांच्या जवळ राहतात. तर हे भगवंतांचे इथं आपल्याला गुण इथं प्रस्तुत केलेले आहेत. तर प्रभुपाद सांगतायत की भगवंत हे साकार आहेत आणि भगवंत हे निराकार आहेत. तर भगवंत भक्तांसाठी साकार रूपाने उपस्थित आहे, आणि अभक्तांसाठी ते त्यांचं अस्तित्व ते मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी ते निराकार होतात. पण तरीही त्यांची सत्ता असते असुरावरती, आणि निराकारवादी लोकांवरती सुद्धा त्यांची सत्ता आहे. तर लोक म्हणतील, अरे भगवंत, आपण जर तुम्ही साकार म्हणतात तर भगवंत कसे निराकार होऊ शकतात? जर भगवंत त्यांचं जे सत्ता आहे ती जर ते मांडू शकत नाहीत, तर ते भगवंत कसे? जसं सरकार आहे, सरकारमध्ये एक व्यक्ती पण असतो आणि त्यांची शक्ती पण असते. तर व्यक्ती ही साकार रूपात आहे, पण त्यांची जी शक्ती आहे, त्यांचा जो वट आहे, तो निराकार आहे. त्याच प्रकारे भगवंत भक्तांसाठी साकार रूपात आहेत आणि त्यांची जी शक्ती आहे ती निराकार. त्यामुळे भगवंत हे दोन्ही रूपात आहेत. आणि दुसरं भगवंतांचं वर्णन इथं प्रभुपाद करतायत की भगवंत सगुण आहेत आणि निर्गुण. तर भगवंत सगुण म्हणजे काय? सर्व गुण आहेत त्यांच्यात. भगवंतामध्ये षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंत आहेत. त्यांची सुंदरता आहे, त्यांच्याकडे उद्वत्ता आहे, त्यांचा त्याग आहे, त्यांच्यात ऐश्वर्य आहे, त्यांच्याकडे सर्व त्यांचं नावलौकिक आहे, प्रसिद्ध आहेत भगवंत. असे षडगुण भगवंतामध्ये पूर्ण भरलेले, त्यामुळे ते सगुण आहे. आणि निर्गुण म्हणजे काय? त्यांच्यामध्ये भौतिक गुण नाहीत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण अशा गुणांनी भरलेले भगवंत आहेत, त्यामुळे त्यांना निर्गुण म्हणलेले. तर आपल्यामध्ये आपण गुणांनी बांधलेले गेलेले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, पण भगवंतावरती हे गुण कार्य करत नाहीत, त्यामुळे त्यांना निर्गुण म्हटले. आणि भगवंतांची शक्ती कशी आहे? भगवंत जरी भगवत धामात राहतात तरी त्यांच्या जे अवतार आहेत त्यांच्याद्वारे ते भगवंत जगामध्ये धर्माची स्थापना करतात. तर अशा वेळेस जेव्हा भगवंत या जगात धर्माची स्थापना करायला येतात, तर हे जे भौतिकवादी लोक आहेत ते त्यांना साधारण मनुष्य ते समजतात. तर भगवंत सर्व जे शक्ती आहे त्याचे स्रोत आहेत आणि त्याचे नियंत्रक आहेत. तर भगवंत भक्तांसाठी त्यांच्या प्रेमापोटी विग्रहाच्या रूपात या जगामध्ये अर्चविग्रहाच्या रूपात येतात.
तर भौतिकवादी व्यक्ती जेव्हा अर्चविग्रहांना बघतात तर त्यांना दगडच वाटतं. तर अशा लोकांना भगवंत त्या अर्चविग्रहामधलं त्यांचं रूप त्या भौतिकवादी लोकांना ते दाखवत नाही. पण भक्ताला प्रेमापोटी भगवंत विग्रहामध्ये त्यांचं रूप दाखवतो, कारण त्यांच्या डोळ्यामध्ये भगवंताप्रती प्रेम आहे. त्यामुळे तुकाराम महाराज सारखे संत महात्मे किती भगवंतांच्या गुणाची ते गुण गातात. भगवंतांचं सुंदर रूप आहे, सुंदर ध्यान उभे बेठे कराकटावरी ठेवून. तर त्यांना भगवंत त्या दगड त्यांना दिसत नाही, त्यांना भगवंत साक्षात दिसते. आणि भौतिकवादी व्यक्तीला त्याच्या डोळ्यामध्ये अज्ञान असल्या कारणाने त्याला भगवंत दिसत नाहीत, पण त्याला काय दिसतं ते त्याला वाटतं की ही मूर्ती आहे, ही दगडाची मूर्ती आहे वगैरे वगैरे, कारण त्याच्याकडे दृष्टीच नाही. जशी दृष्टी तशी सृष्टी. त्याची दृष्टी अभक्ताची असल्या कारणाने त्याला भगवंत त्या विग्रहामध्ये दिसत नाही. पण जो भगवंतांचा प्रिय भक्त आहे, ज्याचे डोळे प्रेमांजनाने ज्याच्या डोळ्यामध्ये प्रेमांजन आहे, त्याला भगवंतांच्या विग्रहामध्ये भगवंत दिसतात. जसं समजा आपली गाडी खराब झाली तर आपण गाडी गॅरेजमध्ये नेतो. मग गॅरेजवाला आपल्या गाडीचं बोनट उघडतो तर त्या मेकॅनिकलला दिसतंय काय दिसतंय, सगळं आपल्याला जे दिसते ते त्याला दिसते. पण फरक काय आहे त्याच्या बघण्यामध्ये आणि आपल्या बघण्यामध्ये? काय फरक आहे आपल्याला समजत नाही, की आपल्याला जरी बघतोय आपण तरी आपल्याला दिसत नाही. तसंच एखादा व्यक्ती समजा ज्याला मराठी लिहिता वाचता येते, त्याच्या समोर जर चायनीज अक्षरं आणली, चायनीजचं काही पुस्तक आणलं, त्याला अक्षरं दिसतात पण त्याला काय समजत नाही. आणि चायनाच्या व्यक्तीला आपण मराठी पुस्तक दिलं तर त्याला पण अक्षर दिसतात पण त्याला वाचता येणार, कारण त्यांच्यामध्ये ती दृष्टी नाही, ते अक्षर समजण्याची त्यांना बुद्धी नसल्या कारणाने त्यांना ते अक्षर समजत नाही. जरी ते बघत असतील तरी त्यांना समजत नाही. तर त्याच प्रकारे भगवंतांच्या विग्रहांना जेव्हा अभक्त व्यक्ती बघतो तर त्याला त्यामध्ये भगवंत दिसत नाही, कारण त्याची बुद्धी तशी बनलेली नाही आहे, त्याचे मनोविचार तसे नाहीत, त्याच्यावर काही संस्कार झालेले नाहीत. तसं त्याचं मन भगवंतांच्या प्रति प्रेमाने आपलावीत नसल्या कारणाने त्या व्यक्तीला भगवंत दिसतो, त्याला फक्त दगडच दिसतो. पण जे शुद्ध भक्त आहेत त्यांना भगवंत त्या अर्चविग्रहामध्ये दिसतात, त्यांना भगवंतांचं आदान प्रदान होतं. ते भगवंतांना बळजबरीने खाऊ घालू शकतात. त्यांच्यासाठी भगवंत साक्षी द्यायला सुद्धा साक्षी गोपाल होतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी अर्चविग्रहाच्या रूपाने त्यांच्या प्रिय भक्तांशी आदान प्रदान केलेले. तर त्यामुळे आपल्याला सुद्धा गुरूंच्या कृपेने अर्चविग्रह घरी मिळतात किंवा अर्चविग्रहांचा फोटो असतो घरात, तर त्यांच्या प्रती आदर ठेवला पाहिजे आणि त्या भक्तिभावाने आपण त्यांना पूजलं पाहिजे, त्यांची उपासना केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. तर हे भक्तांचं लक्षण. तर अशा प्रकारे भगवंतांना भक्त त्यांच्या विग्रहामध्ये बघू शकतो, त्यांच्या फोटोत बघू शकतो, किंवा एवढंच काय तर भगवंतांची भक्ती करणारी जर व्यक्ती महान झाली तर तो मनामध्ये सुद्धा भगवंतांना तो बघू शकतो. जसं पैठणमधला एक ब्राह्मण तो भगवंतांना काय करत होता, मनामध्ये तो भगवंतासाठी खीर बनवत होता. त्याच्याकडे काही साहित्य नव्हतं, तर असा ब्राह्मण मनात खीर बनवली त्यांनी आणि ती खीर भगवंतांना दाखवणार होता. त्यासाठी त्यांनी काय विचार केला की ही खीर किती गरम आहे ते बघण्यासाठी त्यांनी बोट टाकलं आणि त्याचं बोट भाजलं. आणि अशी त्याची समाधी असताना तेव्हा जो तो समाधीतनं बाहेर पडतो तर खरंच त्याच्या बोटाला पोळलेलं असतं.
तर एवढं त्याच्यामध्ये भगवंतांप्रती तो एवढा समर्पित झाला की त्याला स्वप्नात सुद्धा तो भगवंतांना जेवढ्या प्रेमाने तो भगवंतांना सेवा अर्पण करत होता, तर त्याच्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला. तर असा जो भक्त भगवंतावरती प्रेम करतो त्याला विग्रहामध्ये भगवंत आणि विग्रहामध्ये काही त्याला फरक वाटणार नाही. तर हे त्याच्यामध्ये महत्वाचं गुण त्या भक्तात येतं. त्यामुळे प्रल्हाद महाराजांना त्या खांबामध्ये भगवंत दिसत होते, पण त्याच्या वडिलांना मात्र खांबच दिसत होता. तर असंच शुद्ध भक्तांना विग्रहामध्ये भगवंत दिसतात आणि जे भक्त नाही आहेत त्यांना विग्रह म्हणजे दगडाची मूर्ती वाटते. तर हे बघायचं जी दृष्टी आहे त्या भक्तांच्या आणि अभक्तांच्या दृष्टीमधला फरक आहे. त्यामुळे आपल्याला महत्वाची म्हणजे अशा प्रकारे भक्ती करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला भगवंतांचं रूप समजेल, त्यांचे नाम समजेल, त्यांचे गुण समजेल, त्यांचे रूप समजेल, त्यांची लीला समजेल. तर ज्या व्यक्तींना भगवंतांचे जन्म कर्मचे दिव्य येऊन जाणत तत्पर त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सर्व. तर जो व्यक्ती भगवंतांच्या लीला समजतो, त्यांच्या जन्म कर्म दिव्य आहेत ते समजतो, अशा व्यक्तीला या जगामध्ये पुन्हा येणं नाही, पुन्हा त्याला जन्म घ्यावं लागणार नाही. तर भगवंत आणि भक्तामधला संबंध इतका दृढ आहे. तर भक्त त्याचे विचार, त्याचे मनोभाव तो भगवंतांना प्रसन्न करण्यास दुसरे काही विचार नसतात. तर असा जेव्हा मनोभाव भक्तांच्या हृदयात असतो की भगवंतांची संतुष्टी आणि त्यातच माझी संतुष्टी आहे, तर अशा भाव असणाऱ्या भक्तांना भगवंतांशी ते आध्यात्मिक दृष्टीने मनोभावने ते भगवंतांना शरणागत झालेले आहे. तर त्यांच्यासाठी भगवंत हे हृदयाजवळ असणारी प्रेमळ व्यक्ती. पण ज्या व्यक्तीमध्ये भगवंताप्रती दुजाभाव आहे, जे भगवंतांना ईर्ष्या करतात, भगवंतांशी द्वेष करतात, अशा लोकांसाठी भगवंत हे काही किलोमीटर कित्येक दूर त्यांच्यापासून भगवंत दूर आहे. तर या विरोधाभास त्यांना ज्याच्या मनामध्ये भगवंत नाही आहे, ज्याच्या मनामध्ये भगवंताप्रती प्रेम नाही, त्यासाठी भगवंत विरोधाभासामध्ये. पण ज्या भक्तांच्या मनामध्ये भगवंताशी तादात्म्य आहे, भगवंतांशी तो त्यांची इच्छा, त्यांचे सुख, त्यांना सेवा त्याच्या मनामध्ये आहे, अशा भक्तांसाठी भगवंत जवळ, त्याच्या एकदम जवळ आहे. तर हे या श्लोकात आपल्याला बघायला भेटतं की भगवंत कसे अचिंत्य, त्यांना भौतिक दृष्टीने जर जाणण्याचा प्रयत्न केला तर कुणीही त्यांना समजू शकत नाही. पण जर भक्तीने आपण जाणण्याचा प्रयत्न करू तर भगवंतांना आपण समजू. भगवंत भक्तांनाच समजू शकतात. भक्तच भगवंतांना समजू शकतो, बाहेरचे लोक भगवंतांना समजू शकत नाही. तर हे या श्लोकात शिकवले. ठीक आहे. तर आता पुढचा श्लोक. कोणाला काही प्रश्न आहे का आतापर्यंत? ठीक आहे. तर आता पुढचा श्लोक आहे. यस्य तु सर्वाणि भूतान्य आत्मन्य एवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. वाचा. मी वाचतो प्रभू. भाषांतर. जो प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंतांचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, तो कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा कधीच द्वेष करीत नाही. तात्पर्य.
प्रत्येक गोष्ट पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संबंधात पाहणे हे अशा महाभागवताचे किंवा महापुरुषाचे वर्णन आहे. भगवत साक्षात्काराचे 3 स्तर आहेत. कनिष्ठ अधिकारी हा भगवत साक्षात्काराच्या सर्वात निम्न स्तरावर स्थित असतो. तो स्वतःच्या श्रद्धेनुसार मंदिर, चर्च किंवा मशिदीत जातो व धर्मग्रंथातील आदेशानुसार पूजा अर्चा करतो. या स्तरावरचा भक्त असा विचार करतो की परमेश्वर केवळ याच ठिकाणी आहेत व अन्यत्र कोठेही नाही. दुसरा भक्त भक्तीच्या कोणत्या स्तरावर आहे हे याला समजत नाही. तसेच भगवत साक्षात्कार कोणाला झाला आहे की नाही हेही तो जाणत नाही. असेच भक्त सर्व विधी नियमांचे यंत्रवत पालन करतात व अमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ की तमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ अशा मुद्द्यांवर कधी कधी भांडतात. कनिष्ठ अधिकारी म्हणजे प्रत्यक्षात भौतिकवादी भक्त असतात, जे आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्यासाठी भौतिक सीमा पार करण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्यांनी साक्षात्काराचा दुसरा स्तर प्राप्त केला आहे त्यांना मध्यम अधिकारी असे म्हणतात. हे भक्त लोकांची चार प्रकारे विभागणी करतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे भक्त, भगवंतांबद्दल काहीच ज्ञान नसलेले निष्पाप लोक आणि चौथं भगवंतांवर श्रद्धा नसलेले व भक्तिमय सेवेचा द्वेष करणारे नास्तिक. मध्यम अधिकारी भक्तांचे वागणे या चारही प्रकारांबरोबर वेगवेगळे असते. तो भगवंतांना आराध्य मानून त्यांची पूजा करतो, भक्तिमय सेवा करणाऱ्यांबरोबर मैत्री करतो, निष्पाप लोकांच्या हृदयातील सुप्त भगवत प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवन नामाचा उपहास करणाऱ्या नास्तिकांची उपेक्षा करतो. मध्यमाधिकारी भक्तापेक्षा श्रेष्ठ असलेला उत्तम अधिकारी प्रत्येक वस्तू भगवंतांच्या संबंधात पाहतो. तो नास्तिक व भक्त असा भेद न करता प्रत्येकाला भगवंतांचा अंश म्हणून पाहतो. त्याला माहिती असते की एक विद्वान ब्राह्मण आणि रस्त्यावरील कुत्रा यात काहीच अंतर नाही, कारण दोन्ही भगवंतांचे अंश आहेत. तथापि त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना तसे शरीर प्राप्त झाले आहे. तो पाहतो की ब्राह्मण शरीर मिळालेल्या जीवात्म्याने भगवंतांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला नाही, तर कुत्र्याचे शरीर धारण केलेल्या जीवात्म्याने स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे त्याला प्रकृतीच्या नियमांनुसार शिक्षा म्हणून कुत्र्याच्या योनीत प्रवेश करावा लागला. ब्राह्मण व कुत्रा यांचा व्यवहार न पाहता एक उत्तम अधिकारी दोघांचेही कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. असा विद्वान भक्त भौतिक शरीर पाहून भ्रमित न होता शरीरात वास करणाऱ्या दिव्य स्फुल्लिंगाकडे आकर्षित होत असतो. काही जण उत्तम अधिकाऱ्यांची नक्कल करून सर्वांना समभावाने पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु भौतिक देहाच्या स्तरावर आपले सर्व व्यवहार चालू ठेवतात. ते नकली समाजसेवक होत. विश्वबंधुत्व जर कोणाला शिकवायचे असेल तर ते त्याने आत्मा म्हणजे काय व सर्वव्यापी परमात्मा म्हणजे काय या संबंधी एखाद्या मूर्खाकडून नव्हे तर एका उत्तम अधिकाऱ्याकडून शिकले पाहिजेत. या 6व्या मंत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आपण पाहिले पाहिजे. याचा अर्थ असा की आपण पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. या ठिकाणी अनुपश्यती या शब्दाचा योग्य उपयोग केला आहे. अनु म्हणजे अनुसरण करणे आणि पश्यती म्हणजे पाहणे. म्हणजेच अनुपश्यती शब्दाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे आपण उघड्या डोळ्याने वस्तू पाहतो त्याचप्रमाणे न पाहता पूर्वाचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. भौतिक दोषांमुळे आपण उघड्या डोळ्यांनी एखाद्या वस्तूचे यथार्थ स्वरूप पाहू शकत नाही. सर्वोच्च उगमापासून श्रवण केल्याशिवाय मनुष्याला योग्य दृष्टी प्राप्त होत नाही आणि स्वयं भगवंतांच्या मुखातून निघालेले वैदिक ज्ञान हेच सर्वोच्च उगमस्थान होय. वैदिक सत्य गुरु शिष्य परंपरेनुसार भगवंतांपासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांपासून नारद मुनी, नारद मुनींपासून व्यासदेव आणि व्यासदेवांपासून त्यांच्या शिष्यांना प्राप्त होत आहेत. प्राचीन काळात वेदांची शिकवण लिपिबद्ध करण्याची गरज नव्हती, कारण त्यावेळी लोक अतिशय बुद्धिमान होते आणि त्यांची स्मरणशक्तीही तीव्र होती. ते एकपाठी होते व प्रामाणिक गुरूंच्या मुखातून निघालेला उपदेश केवळ एकदा ऐकून पूर्णपणे समजू शकत होते. सध्या वेदांवर अनेक भाष्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक भाष्ये वैदिक ज्ञानाचे आद्य आचार्य श्रील व्यासदेव यांच्यापासून आरंभ झालेल्या परंपरेतील नाहीत. श्रील व्यासदेवांचे अखेरचे परिपक्व आणि उदात्त कार्य म्हणजे श्रीमद भागवत. हा ग्रंथ म्हणजे वेदांत सूत्रावरील स्वाभाविक भाष्य होय.
भगवद्गीता हा आणखी एक ग्रंथ आहे जो भगवंतांनी सांगितला व व्यासदेवांनी लिहिला. हे दोन्ही अतिशय महत्त्वपूर्ण वैदिक ग्रंथ आहेत. इतर कोणतेही भाष्य भगवद्गीता आणि श्रीमद भागवताच्या तत्वाविरुद्ध आहेत. ते अप्रामाणिक होय. उपनिषदे, वेदांत सूत्र, वेद, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत या सर्व ग्रंथात सुसूत्रपणा व एकमत आहे. म्हणून कोणीही व्यासदेवांच्या गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांच्या उपदेशांशिवाय वेदांबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये. कारण श्री ईशोपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि त्यांच्या विविध शक्तींवर या आचार्यांची पूर्ण श्रद्धा असते. भगवद्गीतेत 18.54 या श्लोकात सांगितल्याप्रमाणे केवळ ब्रह्मभूत मनुष्य किंवा मुक्तात्मा उत्तम अधिकारी भक्त होऊन प्रत्येक जीवात्म्याला भावाने पाहू शकतो. सतत भौतिक लाभाची कामना करणाऱ्या राजकारणी व्यक्तींना अशा प्रकारची दृष्टी असू शकत नाही. उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करणारा भौतिक लाभ किंवा प्रतिष्ठेसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या भौतिक शरीराची सेवा करू शकेल, परंतु तो आत्म्याची सेवा करू शकणार नाही. अशा पाखंडी मनुष्याला भगवद्धामाबद्दल काहीच ज्ञान असू शकत नाही. उत्तम अधिकारी भौतिक शरीरातील आत्मा पाहतो व त्याची त्या स्तरावर सेवा करतो. त्यामुळे येथे प्राकृत शरीराच्या सेवेचा आपोआपच समावेश होतो. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये भगवंतांना बघण्याची दृष्टी यावरती चर्चा केली. तर भगवंतांचा भक्त कधीच दुरावला जात नाही. त्याच्या आयुष्यात भगवंत त्याच्याबरोबर नेहमी असतात, याची जाणीव त्याला असते. तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत असल्या कारणाने त्याच्या हृदयामध्ये भगवंताप्रती दृढ श्रद्धा असते. जसं भौतिक जगामध्ये एखाद्या व्यक्तीने एखाद्या नेत्याची शरणागती स्वीकार केली तर त्या व्यक्तीमध्ये वेगळंच सामर्थ्य येतं. समजा एखाद्या वॉर्ड मधला नगरसेवक असेल, त्याच्याशी जर कुणाची ओळख असेल तर त्या व्यक्तीमध्ये वेगळं बळ असतं. तो त्या गल्लीमध्ये काही करतो, त्याला माहिती आहे की माझा नगरसेवक माझ्या ओळखीचा. पण त्याचं जे ओळख आहे नगरसेवकशी, त्याचं क्षेत्र कितपर्यंत आहे, फक्त त्या वॉर्डमध्ये. त्या दुसऱ्या वॉर्डमध्ये गेला तर त्याचं काही, त्या नगरसेवकचा त्याला काही फायदा होणार. समजा त्याच व्यक्तीची जर ओळख तिथल्या MLA असेल तर त्याचं क्षेत्र काय होतं, वाढतं, तालुक्यापर्यंत जातं. आणि त्याची जर ओळख त्या तिथल्या जर मुख्यमंत्र्याशी असेल तर त्याचं क्षेत्र किती मोठं होतं, मग त्याचं क्षेत्र होतं त्या राज्यापर्यंत मोठं. मग असं करत करत जे लोक देवी देवतांची शरण घेतात, मग त्यांचा विश्वास त्या देवी देवतांचं जे त्यांना जे मिळालेला विभाग आहे त्यामध्ये त्यांचं प्रावीण्य त्यांना मिळतं. जसा हिरण्यकशिपू आहे, त्याने ब्रह्मदेवाचं शरण घेतलं आणि ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला की तू घरात म्हणणार नाही, तू दारात म्हणणार, तू बाहेर म्हणणार नाही, तू आकाशात म्हणणार नाही, जमिनीवर म्हणणार नाही. असं त्याने देवदेवतांचं शरण घेतलं. त्याच्यामुळे तो इतका बिंदास झाला की तो सगळ्यांना छळायला चालू केलं. तर जसं आपला विश्वास आहे आणि ज्या व्यक्तीवरती आपला विश्वास आहे तेवढं आपलं क्षेत्र वाढतं. तर जे शुद्ध भक्त आहेत त्यांचा विश्वास भगवंतावरती असल्या कारणाने आणि भगवंतांची सत्ता
संपूर्ण आणि सदैव सर्व ठिकाणी असल्या कारणाने तो भक्त कधीच भयभीत होतो. त्या भक्ताला भगवंतांची अनुभूती जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये होते. जसं श्री प्रभुपाद आहेत, त्यांच्या आयुष्यात ते असे काही कार्य केले त्यांनी जे आपल्याला आश्चर्यकारक वाटतं. 10 वर्षामध्ये 108 मंदिरं प्रभुपादांनी उभी केली, ते पण अशा देशामध्ये जिथं भक्तीचा लवलेश नाही. कधी कधी आपल्याला एका ठिकाणी एक सेंटर उघडा सुद्धा 10-10 वर्ष जातं. कारण प्रभुपादांचं एवढं भगवंतांशी आत्मीयता होती, त्यांचं भगवंतांशी एवढं संबंध होतं की ते असे दिव्य कार्य करू शकतात. तर यामुळे जेवढी ज्याची पात्रता आहे तेवढा त्याचा अधिकार. तर भक्तीमध्ये 3 प्रकारचे अधिकाऱ्यांचं वर्णन प्रभुपाद करतायत. तर हे अधिकार आपल्या श्रद्धेवरती आपल्याला प्राप्त होतात. तर कनिष्ठ अधिकारी त्याला काय वाटतं? त्याला वाटतं की भगवंत फक्त अर्चविग्रहामध्ये आहेत. तर भगवंतांची सेवा करणे, अर्चविग्रहाची सेवा करणे यातच त्याला जीवनाची सफलता वाटते आणि तो बाकी लोकांना तुच्छ समजतो. तो दुसऱ्यांशी भांडणं करतो किंवा त्याची चेतना एकदम भौतिक असते. तर अशा व्यक्तीला म्हटलेले कनिष्ठ अधिकारी. तो स्वतःलाच महान भक्त समजतो आणि दुसऱ्यांना तुच्छ समजतो आणि त्यामुळे तो दुसऱ्यांशी नीट वागत नाही, दुसऱ्यांशी भांडणं करतो आणि त्याची चेतना एकदम भौतिक असते. तर अशा व्यक्तीला म्हटलेले कनिष्ठ अधिकारी. आणि दुसरा याच्यापेक्षा प्रगत भक्त म्हणजे कोण? तो म्हणजे मध्यम अधिकारी. याची 4 लक्षणे: प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा. तर तो प्रेम भगवंतावरती करतो, तो मैत्री भक्तांशी करतो आणि तो कृपा करतो जे निरागस लोक आहेत, ज्यांना आपण भक्ती देऊ शकतो, अशा लोकांवरती तो भक्ती देण्याचं कार्य करून त्यांच्यावरती कृपा करतो. आणि जे लोक पाखंडी आहेत, जी लोक ईर्ष्या करणारे आहेत, जी लोक नास्तिक आहेत, जी लोक द्वेषी आहेत, अशा लोकांपासून तो दूर राहतो. हे लक्षण आहे मध्यमाधिकारी. आणि तिसरा जो आहे उत्तमाधिकारी, हे भगवंतांचे इतके महान भक्त असतात की कनिष्ठ अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्यांची भावना असते. कनिष्ठ अधिकाऱ्याला वाटतं मीच भक्त आहे, बाकी सगळे पतित आहेत. पण जो उत्तमाधिकारी आहे त्याचं लक्षण ह्याच्या विरुद्ध. त्यांना काय वाटतं की सर्वजण भगवंतांची सेवा करतात आणि मी पतित आहे, मी भगवंतांची काही सेवा करत नाही. तो उत्तमाधिकारी भक्त स्वतःला पतित समजतो आणि दुसऱ्यांप्रती तो आदर ठेवतो. तर असे दिव्य गुण ह्या उत्तमाधिकाऱ्यामध्ये असतात. तर चैतन्य चरितामृत मध्ये मध्यलीला मधला 22वा अध्याय आणि त्यातले जे श्लोक संख्या 66 पासून 75 पर्यंत या 3 अधिकाऱ्यांची ओळख चैतन्य महाप्रभू करून देत आहेत. तर श्लोक क्रमांक 64 पासून: श्रद्धावान जन है भक्ति अधिकारी, उत्तम मध्यम कनिष्ठ श्रद्धानुसार. तर भक्तांचे 3 स्तर आहेत त्यांच्या श्रद्धेनुसार: उत्तम, मध्यम, कनिष्ठ. तर उत्तम अधिकारीचं कसं असतं? शास्त्रयुक्ते सुनी पुण्य दृढ श्रद्धा या
तर उत्तमाधिकारी हा शास्त्रामध्ये प्रवीण असतो. त्याला जर कुणी कुणी जर त्याच्यासमोर मत मांडत असेल तर त्या मताचं तो निरासन करू शकतो. आणि अशा जे जे नास्तिक आहेत त्यांना सुद्धा तो भक्त बनवू शकतो. तर असं त्यांच्यामध्ये शास्त्राचं प्रावीण्य असतं. आणि त्यांची श्रद्धा कशी असते? दृढ श्रद्धा असते. त्यांची श्रद्धाला कोणीही हलवू शकत नाही. तर हे उत्तमाधिकाऱ्याचं लक्षण. शास्त्रामध्ये निपुण आणि त्यांची श्रद्धा दृढ असते. आणि मध्यमाधिकाऱ्याचे लक्षण काय? शास्त्रयुक्त नाही जाणे दृढ श्रद्धावान, मध्यमाधिकारी तेही महाभाग्यवान. तर हा जो दुसरा आहे अधिकारी, त्याचं लक्षण काय मध्यमाधिकाऱ्याचं? तो शास्त्रामध्ये हुशार नाहीये. तो दुसऱ्यांचं मन बदलू शकत नाहीये, पण त्याचं मन कुणी बदलू शकत नाही. भले त्याला दुसऱ्यांना भक्त बनवता येत नसेल, पण त्याला कुणी भ्रमामध्ये टाकणार नाही. त्याच्या भक्तीवरती त्याला कधी संदेह येणार नाही. तर तो त्याच्या जे श्रद्धा आहे ती त्याची श्रद्धा एकदम दृढ आहे, जरी तो शास्त्रामध्ये प्रवीण नसला तरी. तर हे मध्यमाधिकारीचं लक्षण. यार कोमल श्रद्धा से कनिष्ठ जन, क्रमे कर्मे ते हो भक्त हवे उत्तम. तर ज्याची श्रद्धा पण कोमळ आहे आणि ज्याला शास्त्राचं पण ज्ञान नाहीये, अशा व्यक्तीला म्हटले कनिष्ठ अधिकारी. हा कनिष्ठ अधिकारी कधी कधी जर त्याच्यावरती जर नास्तिक लोकांचं आक्रमण झालं तर कधी कधी त्याला पण प्रश्न पडतो की मी भक्ती करतोय ते खरं आहे का खोटे, अंधश्रद्धा आहे असं त्याला प्रश्न पडतो. तर हे लक्षण कोणाचं आहे? कोमल त्याची श्रद्धा आहे अशा कनिष्ठ अधिकाऱ्याची हे लक्षण आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे लोक आहेत, त्या भक्त आहेत. तर आपल्याला कसं व्हायचंय? कोमल श्रद्धापासून आपल्याला दृढ श्रद्धामध्ये आपली श्रद्धा परिवर्तित करायची. त्यासाठी काय महत्वाचं आहे? आपल्याला चांगलं संगत असली पाहिजे, चांगल्या भक्तांच्या संगतीत असलं पाहिजे, तर आपली कोमल श्रद्धा ही दृढ होईल. तर आपण जसं वर्गामध्ये काही मुलं असतात, जर त्यांना जर चांगले मार्क पाडायचे असतील, पेपरमध्ये चांगले मार्क पाडायचे असतील, त्यांना काय करावं लागेल? त्यांना हुशार मुलांबरोबर अभ्यासाला बसावं लागेल. तर तेव्हा ती मुलं जी असलेली मुलं सुद्धा हुशार होतात. किंवा शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात ते ध्यानपूर्वक त्यांनी शिकलं पाहिजे, किंवा चांगलं पुस्तक वाचून त्यांनी ज्ञानार्जन केलं पाहिजे. तर ते जे मुलगा आहे तो हुशार मुलगा होऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपली कोमल श्रद्धा असेल तर आपण नास्तिक लोकांना भक्त बनवण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. नाहीतर आपण त्यांना नास्तिक लोकांना भक्त बनवायला बाहेर पडू आणि त्या लोकांनी काही आपल्याला जर काही दुसरं भौतिकवादी मत आपल्यासमोर मांडले आणि त्यांनी काही आपल्याला शिकवलं तर आपली मग भगवंतावरचा विश्वास उडून जातो आणि मग आपण त्यांना भक्त बनवायच्या होते आपणच भक्त बनवून येतो, असं होतं जर कोमल श्रद्धा असेल. तर आपल्या जन्मसार्थकी कर परोक, आपण चांगलं सुदृढ झाल्यानंतर भक्तीमध्ये आपण दुसऱ्यांना प्रयत्न करायचा भक्त बनवायचा. आणि पुढची व्यक्ती पण आपण बघायला पाहिजे की ती व्यक्ती कशी आहे. ती व्यक्ती निरागस आहे का नास्तिक आहे का द्वेषी आहे. तर त्या लोकांना त्या प्रकारे आपण त्यांच्याशी संबंध ठेवला पाहिजे. जर ती व्यक्ती निरागस असेल त्याला कृष्ण भक्ती देऊन त्याला आपण भक्त करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण भगवंतांना जाणण्याचे हे 3 अधिकारी लोक आहेत, ज्यांना ते भगवंतांना त्यांच्या बुद्धीनुसार त्यांच्या कृतीनुसार ते भगवंतांना ते
त्यांच्या भगवंतांशी त्यांचं आदान प्रदान ते करतात. तर जी व्यक्ती भगवंतांना जाणते आणि भगवंतांना मानते त्या व्यक्तीचं आचरण कसं असेल तर शास्त्रानुसार असेल. लोकांना भगवंतांना का मानायचं नाहीये? कारण त्यांना स्वैर आचरण करता येणार नाही, त्यामुळे ते भगवंतांनाच काढून टाकतात त्यांच्या आयुष्यात. जर ते भगवंतांनाच मानत नसतील तर मग त्यांना जसं जगं वाटलं तसं ते जगू शकतात. पण जेव्हा व्यक्ती भगवंतांना मानते तर मग त्याच्यासाठी शास्त्र हे बंधनकारक होते. धर्मं तू साक्षात भगवत प्रेम. कारण धर्म काय आहे? भगवंतांच्या मुखातनं जे काही शास्त्र आलेले ते धर्म आहे. त्यामुळे जो व्यक्ती भगवंतांना मानतो तो शास्त्रानुसार आपलं जीवन जगतो. तो 4 नियमांचं पालन करतो, हरे कृष्ण महामंत्र जप करतो. अशा प्रकारे ती व्यक्ती भौतिक जीवनाचा त्याग करून तो आध्यात्मिक जीवनाकडे ती प्रगती करते. पण कधी कधी नवीन भक्तांना थोडीफार भक्ती करतात, मग त्यांना अहंकार येतो की मी महान भक्त आहे. मग अशा अहंकारही भक्त दुसऱ्या भक्तांना नावं ठेवणे, निंदा करणे, त्यांच्या प्रती वाईट बोलणे, असं त्यांच्या अंगामध्ये दुर्गुण येते. तर दुर्योधनला द्रोणाचार्य एक प्रश्न विचारतात, हे दुर्योधन, तू जा आणि जगात तुझ्यापेक्षा चांगला कोणी असेल अशी व्यक्ती शोधून आण. हा प्रश्न त्यांनी दुर्योधनला दिला सोडवण्यासाठी. आणि दुसरा प्रश्न त्यांनी युधिष्ठिर महाराजांना दिला. युधिष्ठिर महाराजांनी काय प्रश्न दिला की युधिष्ठिर, तुझ्यापेक्षा कोणी पतित आहे का, ते शोधून आण. तर असे 2 प्रश्न वेगवेगळे द्रोणाचार्यांनी त्यांच्या शिष्याला दिले. तर दुर्योधन त्यांनी पण भरपूर शोध लावला आणि इकडं युधिष्ठिर महाराजांनी सुद्धा भरपूर शोध घेतला आणि दोघंही परत आले द्रोणाचार्याकडे आणि दोघांचं उत्तर सारखंच. ते म्हणतात, माझ्यापेक्षा कोणी भेटलं नाही दुसरं. तर दुर्योधनला त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती भेटला नाही आणि युधिष्ठिर महाराजांना त्यांच्यापेक्षा पतित व्यक्ती भेटला नाही. तर हाच जर प्रश्न आपल्याला केला तर आपलं उत्तर काय असणार आहे त्याच्यावरनं आपण ठरवायला पाहिजे की आपण युधिष्ठिरच्या गटात आहोत की आपण दुर्योधनच्या गटात. जर आपल्याला वाटत असेल की माझ्यापेक्षा चांगला कोणी भक्त नाहीये तर आपण कुठल्या गटात आहोत? सांगा कोणी उत्तर. हरे कृष्णा. रोज परत एकदा रिपीट करता का प्रश्न? थोडंसं मिक्स झालं नेटवर्क. ते तुम्हाला ही कथा कळाली का? युधिष्ठिर महाराजांनी हो हो कळाली पाहिजे. तर आपल्याला सुद्धा आपल्यापेक्षा चांगला भक्त कोणी दिसत नसेल तर आपण कुठल्या गटात आहोत? दुर्योधनाच्या. तर जे नवीन लोक असतात, नवीन ज्यांच्यात उथळ पाण्याला खळकाट फार, तर ज्यांना भक्ती जास्त नसते, थोडीफार भक्ती असते, त्यांना वाटतं की मीच महान भक्त, मग ते दुसऱ्याची निंदा करतात. युधिष्ठिर महाराज आपल्या दुर्योधनासारखं त्यांची मनोवृत्ती असते, सगळ्यांना खाली पाडून बघणे वगैरे. पण जसं आपण भक्तीमध्ये आपली प्रगती होत जाते तर आपल्याला कळतं की मी पतित आहे, बाकी सगळे भक्त चांगले. तर असं नाही की मी पतित आहे म्हणून आपण पतित सारखं कार्य करायला पाहिजे, असं नाही. तर आपल्याला आपलं मनोभाव पतित असलं पाहिजे, पण आपण कार्य भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी करायला पाहिजे, त्याच्यासाठी उत्साह भेटला पाहिजे. तर शुद्ध भक्त सुद्धा म्हणतात, ते प्रार्थना करताना म्हणतात, मोसम पतित प्रभू ना पाहिजे. तर एवढे आचार्य आपले
असे महान आचार्य सुद्धा त्यांचा मनोभाव कसा आहे की मी फार पतित आहे. तर ते फक्त स्वतःला पतित म्हणून भक्ती चांगली करतात, ते पण स्वतःला पतित म्हणतो. आणि आपली भक्ती एकदम पतित असते, पण आपण स्वतःला फार महान भक्त समजतो. तर हा विरोधाभास आपल्याला दूर करायला पाहिजे. तर शुद्ध भक्तांचं लक्षण काय? ते सर्व जीवांना ते आदर देतात आणि ते स्वतःला भगवंतांची सेवा आणि भक्तांची सेवा करण्यासाठी ते स्वतःला लावतात. ते अनुपश्यती, ते भगवंतांच्या सेवेत ते स्वतःला झोकून देतात. तर असा भाव ज्या व्यक्तीमध्ये आलेला आहे, ती व्यक्ती भगवंतांना सर्वत्र बघू शकते. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल ते विचारा, तर आपण कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. येस ब्रो, हरे कृष्ण. विचार. हरे कृष्ण. हा विचार विचार, ऐकू येतं? प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आवाज येतो प्रभूजी? हा येतो येतो. प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभूजी. हा धन्यवाद. येस. प्रभूजी मंत्र 4 मध्ये आपण सांगितलं की शुद्ध भक्तांना माया काही करत नाही. हरे कृष्ण. हा यस, बोला ना. हा, त्यासाठी त्याला पूर्ण शरणागती पाहिजे. बरोबर गुरुजी? बरोबर. तर प्रभूजी पूर्ण शरणागती म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? तर पूर्ण शरणागती, त्यासाठी भक्तिविनोद ठाकूर आपल्याला हा श्लोक देतात. तर चैतन्य चरितामृत मधला हा श्लोक आहे, तुम्हाला शेअर करतो मी. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्धनम् रक्षयति विश्वासो भोक्तृत्वे वर्णं तथा आत्मनिक्षिप्त कार्पण्ये षड्विधा शरणागती. तर भक्तीला जे अनुकूल आहे ते करण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे, संकल्प घेतला पाहिजे. आणि जे भक्तीला प्रतिकूल आहे त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, वर्जनम. रक्षती इति विश्वास, भगवंत माझी रक्षा करतील हा विश्वास असला पाहिजे. आणि भगवंतांना आपला म्हणून स्वीकार केलं पाहिजे. गोतृत्रे वर्णम तथा, भगवंतांना वर्ण झालं पाहिजे. आत्मनिक्षिप्त कार्पण्य, आपण स्वतःला भगवंतांप्रती समर्पित झालं पाहिजे, झोकून दिलं पाहिजे. आत्मनिक्षिप्त. कार्पण्य म्हणजे आपल्यामध्ये नम्रता आली पाहिजे. तर हे जेव्हा 6 गुण येतील तेव्हा त्याला शरणागती म्हटलं जातं. हरी बोल. हरे कृष्ण प्रभूजी. 6 गुण. 6 गुण कोणते प्रभूजी? 6 गुण. अनुकूल्यस्य संकल्प, अनुकूल्यस्य प्रतिकूल कोणते? अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षति इति विश्वासो, गोतृत्वे वर्णम तथा 4, आत्मनिक्षिप्त 5, कार्पण्य 6. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण इथे थांबू. आता भेटू आपण पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6:30. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. खूप हरे कृष्ण प्रभूजी. खूप छान प्रभूजी सांगताय. सर्व भक्तांना विनंती आहे का प्रभूंचे हृदयापासून 3 वेळा प्रभूंचे 3 वेळा हरिबोल करूया आणि त्यांना खरोखर हृदयापासून धन्यवाद देऊया.
सगळ्यांनी हरिबोल करूया प्रभूजींचे. हरे कृष्ण. हरी बोल हरी हरी बोल. बोल हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण.